सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ह्या व्याख्यानमालेमध्ये. पालक महासंघ हा ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्रामध्ये पालकांचं संघटन, पालकांनी एकत्र येऊन विविध वयोगटातील म्हणजे अगदी बालभवन म्हणजे प्रवेश घेतल्यानंतरचा पहिल्या वर्गातला पालक ते इयत्ता 10वी पर्यंतचे असे विविध वयोगटातल्या पालकांचं संघटन आणि त्या संघटनेतून शाळेमधल्या वेगवेगळ्या उपक्रमात त्यांचा सहभाग किंवा स्वतःचं एक व्यक्तिमत्व विकसन, पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या ऍक्टिव्हिटीज अशा प्रमुख मुख्य उद्दिष्टांनी पालक महासंघाचं काम चालतं. त्यालाच अनुसरून उद्योजक विभागामध्ये मी थोडीशी पार्श्वभूमी सांगते की कशा प्रकारे आपला हा उपक्रम सुरू झाला व्याख्यानमालेचा. तर त्याच्यामध्ये 1 मेला साधारण आपण उद्योजक विभागामध्ये कृतज्ञता पुरस्कार जाहीर करणार होतो, पण लॉकडाऊन आणि हे सगळं वाढतच गेलं आणि मग ते व्हर्च्युअल पुरस्कार त्याच्याऐवजी आपण काही व्याख्यानमाला, प्रबोधनपर व्याख्यानमाला आयोजित करूया की जेणेकरून आपल्या उद्योजकांना सुद्धा त्याचा गायडन्स मिळेल किंवा एक चर्चा होईल, आपण सगळे एकमेकांना सपोर्टिव्ह आहोत या उद्देशानं 1 मे ते 3 मे असं आपण एक पहिल्या फेजमध्ये 3 व्याख्यानमाला आयोजित केल्या होत्या की उद्योजक जगतावरती करोनाचा होणारा परिणाम किंवा रोजगार क्षेत्रातल्या पुढची आव्हाने काय असतील किंवा शेती क्षेत्रातली आव्हाने. त्याच्यामधल्या आमचेच एक पालक आहेत कृषी अधिकारी नवीन चंद्र म्हणून, त्यांनी फार सुंदर माहिती दिली की काय कशा प्रकारे त्याचा इफेक्ट झालाय आणि पुढे जाण्यासाठी आपण काय आणखीन केलं पाहिजे. मग त्यानंतर पालकांचा असा प्रतिसाद आला की आपण ह्या व्याख्यानमाला सातत्यानं ठेवूयात आणि मग त्याचं साप्ताहिक स्वरूप सुरू झालं आमचं. मग त्याप्रमाणे गेले महिनाभर दर आठवड्याला 2 म्हणजे शनिवार रविवार अशा सलग व्याख्यानमाला आमच्या झाल्या आणि मग सर्वानुमते असं ठरलं जून पासून की आपण आता महिन्यातून 2 वेळा घेऊयात. मग त्यामध्ये पण करोनाचा हा सगळा चालूच आहे, लगेच थांबणार असं काही दिसत नाहीच आहे. मग त्यालाच अनुसरून पर्यावरणावरती त्याचा काय हे झालेलं आहे किंवा काही चांगले परिणामही दिसत आहेत, कारण आपण सगळे घरात आहोत आणि आपण आता हळूहळू बाहेर पडायला लागलोय. तर हे आत असताना आणि आता बाहेर पडतोय त्याच्यामुळे तर याचे नेमके जे काही परिणाम होऊ शकतात ते कमीत कमी व्हावेत किंवा आपण कशी आपली पुढची सजीव मनुष्य प्राण्याची वाटचाल असावी त्याबद्दलची थोडीशी माहिती आणि मार्गदर्शन आपल्याला एखाद्या चांगल्या अनुभवी वक्त्याकडनं मिळावं. आणि मग आमची शोध मोहीम सुरू झाली आणि कोइन्सिडेंटली तुमचं लेख वाचन झालं, मग त्यानंतर अधिक माहिती मिळाली मुग्धाताई आणि सगळी अशी, आणि मग त्यातून आम्हाला तुमचा अतिशय होकार सहज मिळाला त्याबद्दल खूप मनापासून पालक महासंघातर्फे तुमचे आभार. आणि त्यामुळे आज आपण ही व्याख्यानमाला अरेंज करू शकलो कारण मुख्य सरांच्या डोक्यात हा विषय आला की आपण ह्या विषयावरती घेऊया आणि मग तशा प्रकारचा शोध मोहीम आणि तुमचा प्रतिसाद, त्यामुळे आज आपण सगळे एकत्र आलोय तुम्हाला ऐकायला. मी आता पंकज दादांना विनंती करते की पंकज दादांनी केतकीताईंचा परिचय करून द्या थोडक्यात 2 नमस्कार. पर्यावरणातील सर्व अजीव आणि सजीव गोष्टींकडे मायेच्या, ममतेच्या आणि आत्मीयतेच्या दृष्टीने पाहून पिढ्यानपिढ्या त्याचं जतन व संवर्धन करणारी आपली सनातन संस्कृती. वड, पिंपळ, कडुनिंब, औदुंबर अशा अनेक वृक्षांशी तर आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पण मधल्या काही काळामध्ये याचा जणू काय आपल्याला विसर पडलाय की काय अशी शंका आपल्या मनात निर्माण झाली. हे सर्व होत असताना डोळ्यांनी पाहत असताना आपल्या अवतीभोवती अशी काही व्यक्तिमत्व असतात की ज्याची आपल्याला जाणीव करून देतात की हे नातं आपल्याला विसरून चालणार नाही. आणि असंच एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे, त्या म्हणजे केतकीताई घाटे. केतकीताई मूळच्या चाळीसगावच्या डबल ग्रॅज्युएट आहेत. तसेच पुण्यातील इकॉलॉजी सोसायटी येथे कोर्स करण्यासाठी त्या पुण्यात आल्या आणि निसर्गाच्याच होऊन गेल्या. गेली 18 वर्ष झाले त्या पर्यावरण या विषयामध्ये सखोल अभ्यास करत आहेत. नुसता अभ्यास करून नाही तर त्या संबंधातलं मार्गदर्शन त्या सर्वांना करत आहेत. हे करत असताना त्यांनी आपली स्वतःची एक कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या सर्व ग्राहकांना सुद्धा त्यांनी निसर्गाशी बांधून दिलंय. ऑइकोस ही जी संस्था आहे ती विकासही साधायचा आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं किंवा निसर्गही राखायचा, ह्या दोन्ही अंगांवरती काम करते आहे. केतकीताई या मी जसं म्हणालो तसं डबल ग्रॅज्युएट तर आहेतच आणि याच सोबत त्या इकॉलॉजिकल सोसायटीच्या विश्वस्त आहेत.
विश्वस्त या नात्याने त्या त्यांच्या कोर टीम मध्ये काम करतात. हे काम करत असताना तेथे त्या फॅकल्टी म्हणून वेगवेगळे विषय शिकवतात, जसे की लँडस्केप इकॉलॉजी, इको पर्स्पेक्टिव्ह इन वॉटरशेड मॅनेजमेंट, अल्टरनेट लाईव्हलीहूड सिस्टम्स लाईक फॉरेस्ट फूड, सिक्रेट ग्रूव्ज, अर्बन इकॉलॉजी, हे त्यातले काही विषय आहेत. सध्या पुण्यातील भानुबेन नानावती कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या ठिकाणी व्हिजिटिंग फॅकल्टी फॉर मास्टर ऑफ आर्किटेक्चर या विषयासाठी त्या कार्य करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना कोरोना नंतरचं निसर्ग संवर्धन किंवा आपलं नातं निसर्गाशी कसं असावं या आपल्या विषयावर आम्हाला संबोधन करावं. धन्यवाद. धन्यवाद राजश्री आणि पंकज. सुरुवातीला राजश्रीनी मला म्हणलं होतं की आम्ही नक्की काय काम करतो ह्याची जर का काही स्लाइड्स दाखवता आल्या तर त्या दाखवते. म्हणजे मग काय, कारण बरेचशी लोक नवीन आहेत, तर इथे शेअर स्क्रीन मी करू शकेन ना. सो त्या स्लाइड्सच्या आधारे आधी दाखवते की आम्ही नक्की काय करतो, म्हणजे मग आपण सगळेजण ओरिएंट होऊ की आपण काय फाउंडेशन एक विचार घेऊन आपण बोलणार आहोत असं. सो आम्ही ऑयकॉस हा ग्रीक शब्द आहे, याचा अर्थ असा होतो पृथ्वी किंवा घर, आणि इकोलॉजी हा जो शब्द आहे तो ह्या ऑयकॉस पासूनच तयार झाला आहे. म्हणून आम्ही जेव्हा हे पर्यावरण विषयक काम सुरू केलं इकोलॉजी विषय, तेव्हा त्याचं नाव आम्ही ऑयकॉस द्यायचं असं ठरवलं. ही जी कंपनी आहे ही मी आणि मानसी असं आम्ही दोघींनी मिळून सुरू केली आहे, आणि आम्ही मुख्य इकोलॉजिकल रिस्टोरेशन आणि बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन या विषयामध्ये काम करतो. म्हणजे नक्की काय काम करतो तर जे डिग्रेड झालेले प्रदेश आहेत, म्हणजे तुम्हाला या स्लाइड मध्ये पण मागे दिसत असेल की काही ठिकाणी तुम्हाला जंगल दिसतंय पण काही ठिकाणी जंगल नसलेले पण भाग आहेत, तर तिथे परत जंगल कसं करता येईल, जैवविविधता कशी आणता येईल ह्याचं आम्ही सगळं प्लॅनिंग करतो, प्लांटेशन करतो. तर ह्याच्या मागचा थॉट असा आहे की का करायला पाहिजे निसर्ग संवर्धन, कारण का आपण जे रोजचं आयुष्य जगतोय, जे आपण आजच्या ह्या सगळ्या विषयात बोलणारच आहोत बऱ्यापैकी सखोल पद्धतीने, पण तुम्हाला या स्लाइड मध्ये दिसतंय तसं की नुसतं आपल्याला पाणी पोचावं म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कॅचमेंट एरिया, म्हणजे जिथून पाणी येतं पाणलोट क्षेत्र, मोठ्या प्रमाणात त्याचा ऱ्हास होत असतो. सो हे एक उदाहरण झालं. अशा माणसाच्या अनेक ऍक्टिव्हिटीजमुळे निसर्गाचा ऱ्हास होत असतो, त्यामुळे आपण त्याचं कुठेतरी परतफेड केली पाहिजे, म्हणून कॉन्झर्वेशन गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं असं आहे की इतर जे सगळे जीव आहेत पृथ्वीवरचे, म्हणजे मानवेतर जीव आहेत, तर त्यांचा कधीच विचार होत नाही. ते जे एक्सटिंक्ट होत आहेत सगळ्या जाती, म्हणजे काय तर कायमस्वरूपी पृथ्वीवरून नाहीशा होत आहेत. तर हा जो रेट आहे, हा जो वेग आहे की ज्याच्यामुळे त्या नाहीशा होत आहेत तो खूप वाढतोय. म्हणून आम्ही ऑयकॉसच्या माध्यमातून ह्या सगळ्या अशा जातींसाठी आपल्याला संवर्धन करता येईल का, आणि त्यांच्यासाठी हॅबिटॅट्स तयार करता येतील का, आणि ऑफकोर्स हे विकासाच्या बरोबरीने, म्हणजे असं नाही करता येणार गरज वेळी की विकास वेगळा आणि संवर्धन वेगळं, तसंच खरं तर आतापर्यंत होत आलंय पण ते पुरेसं नाहीये. म्हणून विकासाच्या बरोबरीने संवर्धन कसं करता येईल ह्याचा आम्ही विचार करतो. असे आपण माणसाच्याच जीवनशैलीमुळे सगळ्या विविध संसाधनांचा ऱ्हास होतोय, आणि ते कुठेतरी आपण परत पुनरुज्जीवित करायला हवे. शिवाय इतर जीवांचा विचार व्हायला हवा. मानवेतर जीवांचा आपण रोजच्या आयुष्यात विचारच करत नाही. खूपच आपला मानव केंद्रीय विचार असतो दरच कुठल्याही म्हणजे गोष्टींमध्ये. तर ह्या विकासामध्ये आपण संवर्धन घालू शकू का, हा विचार आम्ही ऑयकॉस मध्ये केला, आणि आम्ही मुख्य ज्यांच्या जमिनी स्वतःच्या मालकीच्या आहेत अशा लोकांसाठी काम करतो, कारण हे लोक बऱ्यापैकी शिकले सवरलेले आहेत, त्यांना संवर्धनाचं महत्व पटलं आहे. तर अशा लोकांसाठी मग काम करणं बऱ्यापैकी सोपं जातं. आम्ही नक्की काय करतो तर आमची अख्खीच टीम वर्षभर इकोलॉजिकल असेसमेंट करतो आम्ही. म्हणजे कुठलीही जमीन असो, 1 एकर असेल नाहीतर 10,000 एकर असेल, तर त्या जमिनीचा वर्षभर सर्वे करायचा. मग तिथे माती कशी आहे, तिथे पाणी कसं आहे, तिथे कुठली झाडं आहेत, रेअर आहेत का, कुठले पक्षी येत आहेत, या सगळ्याचा सर्वे करतो. मग त्याच्यावर बेस्ड मास्टर प्लॅनिंग, म्हणजे त्याच्यावर काय करायला हवं, म्हणजे जमीन परत पुनरुज्जीवित कशी करायची, कुठली लागवड करायला हवी, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट आणि रिस्टोरेशन प्लॅनिंग, की आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की निसर्ग काही त्याच्या अगदी अल्टिमेट स्वरूपात राहिला नाहीये, त्याचा ऱ्हास झाला आहे. तर तो परत कसा आपल्याला त्या त्या जमिनींवर आणता येईल असं आपण प्लॅनिंग करतो. इकोलॉजिकल लँडस्केपिंग, म्हणजे बऱ्याचदा सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात जंगल करता येणं शक्य नसतं, पण मग छोट्या प्रमाणात बागा तयार करता येतील का, बागांमध्ये काही
फुलपाखरांचे हॅबिटॅट्स तयार करता येतील का, पक्षी आकृष्ट करता येतील का, अशा छोट्या गोष्टी पण आपण करतो. आणि पंकजनी सांगितलं तसं आम्ही इकोलॉजिकल सोसायटीमध्ये आम्ही दोघी जणी विश्वस्त आणि फॅकल्टी म्हणून पण काम करतो. 1 वर्षाचा कोर्स आम्ही घेतो. त्या कोर्स विषयी थोडं मी आपल्या या सगळ्या टॉकच्या शेवटी जरा विस्तृत पद्धतीने सांगेन. तर हा आमचा छोटासा एक गंमत म्हणून मी दाखवते. हा अगदी आमचा पहिला प्रोजेक्ट आहे की काही खूपसा अनुभव नव्हता तेव्हा. एका अर्ध्या एकरामध्ये खूपच इथे पुण्याच्या जवळ सुसला एक जमीन होती एकांची, आणि ती पूर्ण अशी तुम्हाला फोटोत दिसते तशी बॅरन होती. आम्ही काय थोडा देशी झाडांचा अभ्यास केला. अर्ध्या भागामध्ये आम्ही सगळी म्हणजे वृक्षांची ग्रोव्ह करायची ठरवली, म्हणजे दाट झाडी करायची ठरवली, आणि उरलेल्या अर्ध्या भागात अशा काही हॅबिटॅट्स तयार केल्या, आसरे तयार केले की बांध घातला, त्याच्या मागे पाणी अडलं, थोड्या पाण वनस्पती त्याच्यामध्ये घातल्या, आणि शिवाय उरलेल्या अर्ध्या भागामध्ये फुलपाखरांच्या खाद्य वनस्पती लावल्या. म्हणजे फुलपाखर काही विशिष्ट झाडांवरच त्यांची लाईफ सायकल पूर्ण करतात, तर ती झाडं मुद्दाम आणून लावली. तर झालं असं की आम्ही जवळजवळ 6 महिन्यांनी एकदम तिकडे गेलो. मधला काळ काही जाणं झालं नाही. पहिलंच वर्ष होतं कामाचं, आणि लक्षात असं आलं की प्रत्येक एका झुडपावर जवळजवळ 50-50, 100-100 फुलपाखरं अशी लगडलेली होती. पण ते बघून आम्ही एकदम जाम खुश झालो. आम्ही म्हटलं की हे तर फारच भारी आहे. म्हणजे खूपसं काहीच आपण केलं नाही, थोडंसं फक्त योग्य झाडं निवडली, योग्य ठिकाणी ती लावली, त्याला प्रोटेक्शन दिलं, फारसा खर्चही नाही केला, आणि त्याच्यातनं एवढं सुंदर निसर्ग झालेला बघायला मिळाला. मड पुडलिंग करायला, फुलपाखराली हर्ब्स म्हणजे पावसाळ्यात फुलणारी हर्ब, वेगवेगळ्या प्रकारची तिथे डायव्हर्सिटी, विविधता दिसायला लागली. आणि आता हा काही गेल्या वर्षांपूर्वीचा फोटो, आता तिथे छान उत्तम जंगल उभं आहे, आणि उरलेल्या भागामध्ये इतर सगळ्या जीवांची रेलचेल आहे. तर हा आमचा पहिला प्रोजेक्ट होता. मग इथून आम्ही प्रेरणा घेतली आणि मग ठरवलं की हे सगळं काम आहे ते मोठ्या जमिनींवर पण केलं पाहिजे. मग आम्ही मोठ्या जमिनींचं पण मास्टर प्लॅनिंग करतो, या सगळ्या विविधतेसाठी हॅबिटॅट मॅपिंग करतो, देवरायांसाठी काम करतो. येतंय ओके. सो ह्या 2 देवरायांचे पॅचेस आहेत, तुम्हाला दिसत आहेत. तर अशा पण देवराया परत राखल्या गेल्या पाहिजे, नवीन तयार गेल्या पाहिजेत, ह्याच्यासाठी पण आपण काम करतो. हे मुख्य काम आहे, जमिनीचं पुनरुज्जीवन. म्हणजे ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतात की 3 फोटो आहेत. तर एका फोटोमध्ये एक खूप डीप गली आहे, दुसऱ्या ह्याच्यात आपण बांध घातलाय, तिसऱ्या ह्याच्यात ती ओळखू पण येत नाहीये. इतका फरक ह्याच्यामध्ये निश्चितच होतो. तर हे काम करणं सगळ्यात आपलं म्हणजे कोर आहे ह्या आमच्या कामाचा. इकोलॉजिकल रिस्टोरेशन हे एक अशीच परत एकदा वनकुसवडे म्हणून एक गाव आहे साताऱ्याच्या जवळ, साताऱ्या गावाच्या जवळ, आणि तिथे अतुल कुलकर्णी म्हणून अभिनेता आहे, त्यांची ही जमीन आहे. त्यांनी त्यांच्या काही भावंडांनी केली. आपण तिथे काम करतोय. तर तिथे ही पूर्ण बॅरन होती. त्याच्यावर अनेक स्वतंत्र एक प्रेझेंटेशन पण आम्ही देतो, हे सगळं रिस्टोरेशन कसं झालं, काय काय केलं तिथे, तिथे झालेले बदल फक्त मी तुम्हाला इथे दाखवतेय की पूर्ण बॅरन पासून थोडीशी काही गवतं वाढली, त्याच्यामुळे बायोमास वाढला, आणि आता तिथे भरपूर झुडपांची दाटी झाली आहे, जंगल तयार होण्याची प्रोसेस सुरू झाली. आणि त्याच्याबरोबर खाली हे जे पक्षी दाखवले ते पण बदलत कसे जातात ह्याचा पण आपण अभ्यास करतोय. आणि तेच आपल्याला मुख्य करायचंय की सगळी बायोडायव्हर्सिटी जी आहे ती मूळची नाहीशी झाली आहे, तर ती मूळची बायोडायव्हर्सिटी परत कशी मिळवता येईल ह्याचाच आपला सगळ्या जमिनींवरती प्रयत्न असतो. मी मगाशी म्हणलं होतं तसं की सगळ्यांना जंगल नाही करतायत, म्हणजे छोट्या प्रमाणावरती की लॉनच्या ऐवजी तुम्ही नेटिव्ह आपली देशी स्थानिक हर्ब्स लावू शकता. त्यातलं एक आहे ब्राह्मी, या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय मंडूकपर्णी किंवा ब्राह्मी नावाचं एक हर्ब आहे, ते वापरून किंवा तशी अनेक हर्ब्स आणि झाडं वापरून आपल्याला गार्डन्स तयार करता येतात, ब्युटिफिकेशन निश्चित करता येतं. देशी झाडांचं प्रमोशन हा पण एक आमचा खूप महत्वाचा आणि आवडता कामातला भाग आहे. पुण्यामध्ये इथे औंधला अनेक देशी झाडं आम्ही तिथे प्रोपोगेट करतो. आमच्या वेबसाईटवर ही सगळी माहिती आहे. बायोडायव्हर्सिटी पार्क्स कशी करता येतील, प्रत्येकाच्या काही जमिनींवर गावाच्या लेवलला म्हणा, ज्याची स्वतःची जमीन आहे तर त्याच्यासाठी एक प्रोसिजर असलेली काय म्हणून पॅम्पलेट्स आम्ही वेबसाईटवर ठेवली आहेत. सो अशा बऱ्याच गोष्टी, हे मी तुम्हाला जस्ट एक उदाहरण म्हणून काही गोष्टी दाखवते आहे. काही आतापर्यंत आम्ही पब्लिकेशन्स केली आहेत, आमच्या पब्लिकेशन पेजवर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करून निश्चित वापरा. मुख्यतः बऱ्याचदा झाडं निवडताना लोकांना ती आपल्या प्रदेशातली कशी निवडायची हे माहित नसतं, म्हणून ह्या तयार याद्या आहेत. शिवाय आम्ही डेस्कटॉप कॅलेंडर्स पाठवत असतो दर महिन्यामध्ये. तुमच्यापैकी सगळेच जण जरूर आमच्या ईमेलवर मेल पाठवून ती सबस्क्राईब करू शकता.
काही पब्लिकेशन आहेतच. लहान मुलांसाठी आपण गेली काही वर्ष काम करतोय, त्याचाच भाग म्हणून आता काल परवापासून आम्ही ऑनलाईन निसर्ग शाळा असं एक उपक्रम नवीन सुरू केला आहे. तर हे साधारण आतापर्यंत मी दाखवलं की आम्ही काय काय काम करतो असं. आणि आता ह्याच्या पुढे आपण आपल्या विषयाकडे जाऊया. तर मी आता हे परत जरा थांबवते. तर आज आपला जो विषय आहे तो की ह्या सद्य परिस्थितीमधून आपण काही निसर्ग संवर्धन शिकणार का. हे मुख्य का आलं तर राजश्री ताईंशी मी बोलत होते तर तेव्हा असं गप्पा चालू होत्या की भरपूरच निसर्गामध्ये बदल झालेत, काही डाऊटच नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हवा स्वच्छ झाली आहे, अगदी म्हणजे कळतील अशा म्हणजे आकड्यांमध्ये पण ते रिफ्लेक्ट होत आहे. म्हणजे अनेकांनी प्रदूषण पातळी पूर्वीची आणि आत्ताची अशी कम्पेअर केली आहे. नद्या स्वच्छ झाल्या आहेत किंवा काही ठिकाणी प्राणी पक्षी होतेच म्हणायला शहरांमध्ये, पण ते अजून अधिक धीटपणे आता सगळीकडे हिंडायला लागलेत. तर असे निसर्गात निश्चितच काय काय बदल झाले. पण हे तसे आम्ही म्हणतोय की हे तसे खूप छोट्या प्रमाणावरचे बदल आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावर निसर्ग बदलण्यासाठी जे करायला लागणार आहे तेच आपण आज बोलणार आहोत. फक्त मुद्दा असा आहे की हाच धागा ओढून आपण कोविडमुळे जे आपल्याला दिसतंय आणि आपण हे करू शकतो असं दिसतंय ना. म्हणजे कारण का 2 महिने प्रदूषण झालं नाही त्यामुळे हवा स्वच्छ झाली हे क्लिअरच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच असं खूप मोठं काहीतरी वेगळं काही घडलंय असं नाहीये. साधं आहे की वाहनं बाहेर पडली नाहीयेत, प्रदूषण झालं नाही म्हणून हवा स्वच्छ झाली. बरं आता तर अनेक शास्त्रज्ञ त्याचा संबंध पावसाशी पण लावतायत की त्याच्यामुळे कदाचित पाऊसमानावर परिणाम होईल की काय. आणि कदाचित ते इतके वर्ष तो सगळा ब्लॅक कार्बन अख्खा त्या पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअरच्या थरामध्ये होता म्हणून पाऊस अफेक्ट होत होता असं पण म्हणजे अजून ते सिद्ध नाही झालं. पण लोक अनेक विविध अनुमानं लावतायत आता. तर एनिवे, तर आपण असं म्हणतोय की हे जे सगळे बदल झाले तर हे आपण नुसते बघून शांत बसणार का, ह्याच्यामध्ये आपण अजून काय करू शकतो, हे बदल कायमस्वरूपी असेच राहावे पृथ्वीवर आपल्या आजूबाजूला, ह्याच्यासाठी काही आपण पावलं उचलणार का. आणि ती का उचलायची, कशी उचलायची. जेव्हा असे साथीचे रोग येतात तेव्हा जे इतकं भयंकर टोकाचं नुकसान होत आहे ना आपलं, आता इकॉनॉमीचं असेल, समाजातल्या काही विशिष्ट थरातील लोकांचं असेल, तर हे सगळं होऊ नये म्हणून काय उत्तर असू शकतं. तर ते आम्हाला निश्चितच असं वाटतं की निसर्ग संवर्धन केलं तर हे सगळे प्रॉब्लेम किंवा निसर्ग संवर्धनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी यातल्या प्रत्येक गोष्टीकडे बघितलं, मग ते इकॉनॉमी असो किंवा सोशिओलॉजी असो किंवा मग अगदी स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असो, तो हे सगळे प्रश्न या निसर्ग संवर्धनाच्या माध्यमातून सोडवता येतात असं दिसतं. त्याची काही उदाहरणं पण आहेत, पण फक्त ते अजून मास स्केलला गेलेलं नाही, मोठ्या प्रमाणात ते अजूनही होत नाहीये. आणि मग त्याचीच एक काय म्हणूया मार्ग म्हणून हे अशा पद्धतीचे टॉक्स व्हायला पाहिजे, याच्यावरती जास्तीत जास्त चर्चा व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपण आज इथे जमलो. तर जर का आपण सुरुवात करायची म्हणली तर निश्चितच आपण म्हणलं तसं की या कोविडमुळे इतिहास तर निश्चित लिहायला घेतलाच आहे. म्हणजे आपण वेगवेगळे इतिहासातले टप्पे सांगतो ना की जगातल्या वर्ल्ड वॉर्स झाली, महायुद्ध झाली, किंवा भारताच्या दृष्टीने ब्रिटिश राज खूप महत्वाचं आहे. औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणावर जागतिक लेवलला झाली गेल्या 300-500 वर्षात म्हणून जग आता आहे असं आहे, असे आपण वेगळे टप्पे सांगतो. तर त्या ह्याच्यामध्ये सगळेजण म्हणतात की हा कोविड हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे. पण खूप गमतीदार गोष्ट ह्यातली अशी आहे की हा का बरं एवढा महत्वाचा आहे, तो त्याच्या मृत्यूदरामुळे अजिबात नाहीये. म्हणजे मृत्यूदर जर का तुम्ही पाहिला कोविडचा तर तो खूपच कमी आहे. म्हणजे तो पण एक खूप महत्वाचा मुद्दा असतो इकॉलॉजीतला आणि बायोलॉजी आणि ह्या सगळ्या शास्त्रांमधला, की ते जर का आपल्याला नीट कळलं तर खूप घाबरायला होत नाही. म्हणजे आतापर्यंत आम्ही हे असे वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा टॉक्स दिले आणि तेव्हा जेव्हा त्याच्या इकॉलॉजी बद्दल जास्त बोललो तर खूप क्लॅरिटी येऊ शकते त्याच्यातून. अनेकच म्हणजे माझ्यापेक्षा अनेकच खूप चांगला अनुभव असलेले अनेक शास्त्रज्ञ ह्याच्याविषयी बोलतायत. ते सगळं वाचूनच मी हा विषय आपल्या पुढे इथे मांडते आणि जो काय गेल्या काही वर्षांमधला अनुभव आहे त्याच्या मदतीने. तर ही मृत्यूदर खूप कमी आहे. म्हणजे मुख्य मुद्दा असा आहे की आपला जर का जागतिक मृत्यूदर पाहिला तर तो साधारण 7.7 म्हणजे हजारी मोजतात तो. तर दर हजारांमागे 7.7 एवढी लोक रोजची मरतात. म्हणजे जगामध्ये रोज जवळजवळ 1.5 लाख लोक कोविड शिवाय मरतात. तर त्या मानाने जी कोविडनी मरतात ती लोक खूपच कमी आहेत. त्यामुळे मृत्यूदर हा ह्या सगळ्यामध्ये फारसा महत्वाचा नाही आहे आणि तो हळूहळू आता तसाही कमी होतोय हे आपण थोडं पुढे बघूच. पण त्याच्यामुळे जे परिणाम झाले ते खूप भीषण आहेत.
आणि तेच परिणाम आपल्याला निसर्ग संवर्धनाच्या माध्यमातून डायल्यूट करता येतील का, निदान पुढच्या पॅन्डेमिक्सना आपण तयार राहू शकतो का, असं आपण जास्त बघणार आहोत. तर पहिला मुद्दा ह्यातला सगळ्यातच आम्हाला एक म्हणजे जास्त बोलावासा वाटतो तो असा की माणूस हा निसर्गाचा भाग आहे का. सगळ्यांनीच विचार करा की खरोखर माणूस हा निसर्गाचा भाग आहे. ऑब्व्हियसली आपल्यातले खूपच जण म्हणतील अर्थात आहे, म्हणजे आपण इतर प्राण्यांसारखेच एक आहोत, सस्तन प्राणी आहोत, त्यामुळे आपण या निसर्गाचाच भाग आहोत. पण ज्या आपल्या सगळ्या कृती आहेत त्याच्यामुळे हा सगळा प्रश्न पडतो. म्हणजे जर का आपण म्हणलं तर निसर्गामध्ये प्रत्येकच सजीवाला एक काहीतरी एक किंवा अनेक नैसर्गिक शत्रू असतात, किंवा तो स्वतः तरी अपेक्सला असतो. अपेक्स म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर आपण शाळेमध्ये तो एक पिरॅमिड शिकतो की ज्याच्यामध्ये सगळ्यात खाली प्रोड्युसर्स असतात, मग कन्झ्युमर्स असतात, आणि सगळ्यात वरती अपेक्स स्पीसीज असते, म्हणजे सर्वोच्च भक्षक असतो. तर हे सर्वोच्च भक्षक म्हणजे वाघ, सिंह वगैरे हे सगळे प्राणी. पण हे सगळे प्राणी त्या पोझिशनला जे पोचले आहेत अपेक्स पोझिशनला, ते उत्क्रांतीतून पोचलेत. म्हणजे त्यांना मिलियन्स ऑफ वर्ष त्यांनी घेतली आहेत, शेकडो हजारो वर्ष घेतली आहेत किंवा त्याहूनही खूप जास्त, आणि मग ते त्या पोझिशनला पोचलेत. तर ते कसे पोचले हे म्हणजे आजचा विषय नाही, पण माणूसही तसाच पोचलाय. म्हणजे आपणही अपेक्सलाच आहोत, पण आपण कसं पोचलो आहोत तर गेल्या 300 वर्षातल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीने पोचलो आहोत. म्हणजे असंही म्हणलं जातं की आपलं जे शरीर आहे ते खरं तर जुनंच आहे अजून, पण आपण त्याला खूप मॉडर्न रूप दिलं आहे कारण का आपण तंत्रज्ञानाची प्रगती केली आहे. आणि आपण मुख्य काय करतोय तर आपलं रोजचं जीवन जगण्यासाठी आपला हा जो काय विकास आपण म्हणतो आहे तो वाढता ठेवण्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावर निसर्गातनं संसाधनं उपसतो. तर हे काय आज करतो आहे असं नाही. म्हणजे अगदी हंटिंग गॅदरिंग स्टेज मधला माणूस की जो फक्त कंदमुळं वेचायचा, शिकारी करायचा, तर तोही निसर्ग काही अंशी बदलूनच जगत होता. त्याच्यानंतर तो पॅस्टोरलिस्ट झाला, म्हणजे गुरं पाळायला लागला, आणि मग मोठे प्रदेश थोडे आधीच्या पेक्षा थोडा जास्त त्याचा प्रमाण वाढलं निसर्ग बदलायचं. मग त्याने हळूहळू शेती सुरू केली, शेतीसाठी त्याने जंगल सपाट केली, आणि मग जाळली, आगीचा एक शोध, म्हणजे कंट्रोल करण्याचा जो एक शोध आहे तो महत्वाचा मानला जातो. मग शेती सुरू झाल्याने अजूनच प्रदेश बदलले. मग शेवटी आपल्याला इंधनाचा शोध लागला, लोखंडाचा शोध लागला, आणि मग आपण मोठ्याच प्रमाणात जी काय क्रांती सुरू केली, ज्याला औद्योगिक क्रांती असं म्हणतात, त्याच्यामुळे गेल्या 300-500 वर्षात निसर्गात बदल होण्याचा वेग आणि प्रमाण इतकं काही वाढलंय. आणि ते सगळंच माणसाला ह्याचं खूप कौतुक आहे. म्हणजे ऑफकोर्स लोकांना समजा ह्याच्यातून सगळे कम्फर्ट्स मिळतायत, पण ते कशाच्या तरी बदल्यात मिळत आहेत हे आपल्या लक्षात येत नाहीत, आणि मॅक्सिमम लोक ह्याचा विचार करत नाही. मला ऐशो आराम मिळालाय, विषय संपला, असं ते जे होतं. तर काय होतं ह्याच्या बदल्यात, तर निसर्गाचा तर ऱ्हास होतोच आहे, पण निसर्गाचा ऱ्हास जरी आता आपण बाजूला ठेवला तरी मानव जातीलाच हे सगळे बदल खूप हानिकारक ठरतात. म्हणजे हे सगळं इट इज मुव्हिंग बॅक टू अस. म्हणजे आपल्याकडेच हे येत आहे, कुठल्या रूपात आपल्याकडे हे परत येत आहे आणि मानव जातीला घातक ठरतंय, तर स्थानिक प्रदूषणाच्या रूपात असेल. म्हणजे समजा काहीतरी मी कारखानदारी इथे चालू आहे, कुठलं तरी शाई बनते आहे, पेपर बनतायत, त्याच्यातून जे काय सगळे प्रदूषण बाहेर पडतात, बाहेर पडतायत ते नदीत जात आहेत. तेच नदीतलं पाणी मला प्यायला वापरता येत नाही, म्हणून मग मला ते ट्रीट करायला लागतं. तर तसंच ते आपण पिऊ नाही शकत. तसंच पेलं किंवा ट्रीटमेंट सुद्धा त्याची नीट नाही झाली तर आपल्याला डायरिया सारखे काही रोग होत आहेत. तर मुद्दा काय आहे की आपण जी काय जीवनशैली जगतो त्याच्यामुळे आपण निसर्ग बदलतो, आणि त्याच्यामुळे ते आपल्यावरच परत आदळतंय. तर त्यातलं मी हे आता नदीच्या प्रदूषणाचं उदाहरण सांगितलं, स्थानिक स्वरूपाचं सांगितलं, पण तेच हळूहळू त्याचं मॅग्निफिकेशन होत होत ते जागतिक पातळीपर्यंत हे प्रदूषण किंवा हे बदल होत जातात. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बदल करतो की त्याने हवामान बदल होतोय. म्हणजे हवामान बदल, क्लायमेट चेंज हे सध्या अगदीच खूप वापरली जाणारी संज्ञा आहे की ते लाईफ थ्रेटनिंग आहे. म्हणजे आपलं पृथ्वीने एक 450 कोटी इन्व्हेस्ट केली आहे असं एक वातावरण तयार करायला की ज्याच्यामुळे माणूस जगू शकेल, माणूस श्वास घेऊ शकेल, किंवा माणसाला भरपूर संसाधनं मिळतील. हे सगळं जे पृथ्वीने तयार केलंय त्याला भरपूर तिने म्हणजे चांगलीच मेहनत घेतली आहे, टाइम स्केल खूप इन्व्हेस्ट केली आहे. पण आपण अगदीच खूपच मिनिस्क्यूल अशा टाइम स्केल मध्ये ते सगळंच वाईप आउट करायला निघालो. म्हणजे आपण काय होतंय, आपलं शेख चिल्ली सारखं होतंय. आपण ज्या फांदीवर बसलोय तीच फांदी आपण कापायला घेतलीये.
आणि हे आपल्या लक्षात येत नाहीये. तर हे लक्षात येतं पण आहे, पण काय होतंय म्हणजे आपण त्या उंबरठ्यापर्यंत पोहोचतो किंवा तो ओलांडतो आणि मग लक्षात येतं. म्हणजे काय, तर आपण पृथ्वीच्या मर्यादा ओलांडतोय हा सगळा विकास साधताना. तर ह्या मर्यादा अनेक शास्त्रज्ञांनी ठरवून दिल्या आहेत. तुम्ही हे निश्चितच गुगलही करू शकता. तर 9 मर्यादा मानल्या जातात पृथ्वीच्या. काय 9 मर्यादा आहेत, तर त्यातली काही मी तुम्हाला उदाहरणं देते. एक जी आहे ती ओझोन आपला थर जो आहे पृथ्वीच्या भोवती, एक अत्यंत सुरक्षित असं कवच आहे त्याचं, त्याच्यामुळे अल्ट्राव्हायोलेट जे काही किरण आहेत ते पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. पण आपण गेल्या एक काही दशकांमध्ये अनेक वेगवेगळी अप्लायन्सेस वापरायला लागलो की ज्याच्यातून क्लोरोफ्लोरोकार्बन सारखे खूप विषारी वायू बाहेर पडायला लागले. म्हणजे आपल्या फ्रीज मधनं तो बाहेर पडायचा, परफ्यूम आपण वापरतो त्याच्यातून तो बाहेर पडतो, आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले की त्याच्यामुळे त्या ओझोन लेअर त्याला भोग पडलं. आणि भोग पडल्याने मग ऑब्व्हियसली त्याचं नुकसान प्रचंड झालं. आता हे म्हणजे इतकं भयंकर महत्वाचं नाजूक असं असलेलं ते कव्हर आहे की ते आपण इंटॅक्ट ठेवायलाच पाहिजे मानव जातीसाठी. मग सगळ्या राष्ट्रांनी एकत्र आले, सगळ्यांनी ठरवलं की नाही आपण याच्यावर निश्चितच काम केलं पाहिजे. आणि खरोखर हे न भूतो असं एक उदाहरण म्हणता येतं की सगळे एरवी एकमेकांची स्पर्धा करणारे हे सगळे देश ह्या कारणासाठी एकत्र आले. सगळ्यांनी ठरवलं की आपले हे जी सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत तर त्याच्यामध्ये हे वायू त्यांनी बाहेर सोडू नये आणि काहीतरी अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी वापरून मग आपण ते सगळं सुधारलं. आणि आता ओझोन लेअर बऱ्यापैकी त्याचा प्रॉब्लेम खूपच कमी झालाय जो पूर्वी होता त्यापेक्षा. तर आता हे कधी झालं की जेव्हा आपण ती मर्यादा ओलांडली, टिपिंग पॉइंट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तो टिपिंग पॉइंटला आपण पोहोचलो आणि मग आपण सुधारलो. आपण आता असं म्हणतोय की या इतर ज्या 8 मर्यादा आहेत पृथ्वीच्या त्यातला एक आहे हवामान बदल. आपण हवामान बदलालाच हात घातलाय. त्याच्यामुळे काय होतंय, तर आता तुम्हाला दिसतंय की गेला वर्षभर जवळजवळ पुण्यात कायमच ढग होते, अनेकच ठिकाणी पाऊस पडत होता अधूनमधून. तर हे खूप इरेग्युलर व्हायला लागलंय हवामान बदलामुळे. हवामान बदलासारखे अजून मोठे घटक आहेत ते म्हणजे हायड्रोलॉजिकल सायकल, म्हणजे पाण्याचं जीवनचक्र. त्यालाच आपण हात घातलाय. पाण्याचं जीवनचक्र आहे तसं मेंटेन राहणं हे खूप गरजेचं आहे. ते जर का तसं राहिलं तर काही ठिकाणी योग्य प्रमाणात योग्य वेळी, हे पण खूप महत्वाचं आहे, पाऊस पडेल आणि तोच आपल्याला गरजेचा आहे. पण हवामान बदलामुळे हे सगळं बदलतंय. अजून एक मर्यादा आहे की समजा समुद्राची पातळी वाढली, हा खूप महत्वाचा एक बदल घडतोय ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्याच मर्यादा, ऍसिडिफिकेशन ज्या प्रमाणामध्ये आपण पोल्युशन सगळं करतो आहे समुद्रांमध्ये, तर हे सगळं खूप भयावह आहे. अशा या 9 बाउंड्रीज आहेत. तर ह्या सगळ्याच आपण त्या टिपिंग पॉइंटला पोचून मग त्याच्यापासून हानी करून घेऊन मग आपण सुधारणार की आपण वेळेत सुधारणार, हा प्रश्न आहे. आणि हाच ह्या कोविडच्या निमित्ताने आपण पडताळून घेण्याचा प्रश्न आहे की दरच वेळी आपण अशी वाट का बघायची, आपण आधीच सुधारू शकत नाही का. तर करोनाची उत्पत्ती कशापासून होते, तर ती ह्याच सगळ्या गोष्टींमधून येते. यातला सगळ्यात महत्वाचा हा एक मर्यादा अशी पण आहे की लँड यूज चेंज, म्हणजे जमीन वापर ज्या प्रमाणामध्ये आपण बदलतो आहे, म्हणजे जंगल आहेत ते प्रदेश आपण उघडे बोडके करतो आहे, नद्या वळवतो आहे, काय आपण खूप जास्त निसर्गात ढवळाढवळ करतोय. तर ह्या सगळ्यामुळे करोना सारख्या विषाणूंची उत्पत्ती होते. ती कशी आपण आता डिटेलमध्ये बघूया. तर सगळ्यांनी ऐकलं असेल, वाचलं असेल बातम्यांमध्ये की हे जे विषाणू आहेत करोना सारखे, ते जंगली प्राण्यांपासून संक्रमित होतात. आणि जंगली प्राणी आणि सर्व 60% हे प्राण्यांपासून संक्रमित होतात आणि परत या 60%तले 72% हे जंगली प्राण्यांकडून संक्रमित होतात. तर एक्झॅक्टली हाच मुद्दा धरून ठेवण्यासारखा आहे. असं का होतं मग, आणि काय कारणाने ते असे एवढे संसर्गकारक होतात, मग त्यांच्यात नसतातच का, तर हे सगळं आपण बघूच या. तर विषाणू फार एक गमतीदारच गोष्ट आहे. म्हणजे त्याला आम्ही सजीव आणि निर्जीव याच्या सीमारेषेवरचा जीव असं आपण म्हणूया, कारण त्यातले काही ज्या लक्षणं आहेत ती थोडी सजीवाला मॅच होण्यासारखी आहेत, पण सगळीच नाहीयेत. त्याच्यामुळे सजीव आणि निर्जीवच्या सीमारेषेवरचा असं त्याला म्हणलं जातं. आणि काय आहे हा करोना, तर चक्क प्रोटीन कोट मध्ये असलेली RNA म्हणजे जनुक आहेत फक्त, बाकी काही त्याला असं कॉम्प्लेक्स काही स्ट्रक्चर नाहीये त्याचं. त्याला करोना म्हणतात कारण की तुम्ही त्याचा फोटो बघितला असेल तर त्याला सर्व सूर्याची किरण सगळी दिशाने जशी अशी फाकतात, आपण टिपिकल लहान मुलं जसे चित्र काढतात, त्याला तो करोना आहे, सूर्याचा करोना असल्यासारखा, म्हणून त्याला करोना म्हणतात. सार्स कोव्ही म्हणजे सार्स करोना व्हायरस 2 असं त्या विषाणूचं नाव आहे. आणि त्याच्यापासून होणारा रोग म्हणजे करोना व्हायरस डिसीज
2019 याचं एक संक्षिप्त रूप म्हणजे COVID-19 असं ते आहे. तर तो हा रोग आपल्याला होतो. तो कसा होतो, तर मग हा विषाणू जो आहे तो त्याचे ते जे सगळे स्पाइक आहेत, ते जे करोना आहेत त्याचे, तर ते आपल्या बॉडीमध्ये आत गेले की ते सेलवर आपल्या ते आरूढ होतात आणि मग ते आत शिरतात. मग आत शिरल्यावर त्यांचं मल्टिप्लिकेशन मोठ्या प्रमाणात सुरू होतं, म्हणजे त्यांचा गुणाकार सुरू होतो आणि त्यांचा गुणाकार खूप मोठ्या प्रमाणात होतो. मिनिटाला काही शे असा तो होत असतो. तर हे होत असताना सगळ्यात महत्वाचं आणि हे समजून घेणं गरजेचं आहे की ह्याची उत्क्रांती होत जाते. उत्क्रांती होत असताना काय होतं, तर गुण बदल होतात. हा पण एक महत्वाचा मुद्दा. म्युटेशन होतं, कुठल्याही प्राण्यात होतं. आपल्यातही म्युटेशन होतं. जेव्हा आपण पुढची पिढी तयार करतो तेव्हा म्युटेशन होतं, म्हणजे जेव्हा म्हणजे दोन पॅरेंट्स कडनं जनुक मिक्स होतात आणि नवीन ऑफस्प्रिंग तयार होतो कुठल्याही प्राण्यांमध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी बदल होतात. तर हे बदल जे होतात ते आपण काही करेक्ट करू शकत नाही. एक्झॅक्टली असेच बदल ह्या विषाणूमध्ये पण होतात. आणि हे बदल होता होता मग ऑब्व्हियसली ऑलमोस्ट रोजचे प्रत्येक माणसाच्या शरीरात हे वेगवेगळे स्ट्रेन्स तयार होतात. काही खूप जास्त विषारी असतात आणि काही कमी विषारी असतात. तर त्यामुळे जे अधिक विषारी असतात त्याच्यामुळे माणूस मरू शकतो आणि जे कमी विषारी असतात त्याच्यापासून माणूस मरत नाही. आणि शिवाय माणसाची इम्युनिटी पण हा एक महत्वाचा मुद्दा आहेच त्याच्यामध्ये. पण तो आपल्या शरीरात राहतो आणि आपली मग हळूहळू इम्युनिटी तयार होते. मग तशीच हेच विषाणू जास्त पसरले कमी विषारी असलेले तर मग हर्ड इम्युनिटी तयार होते असं म्हणतात. मग हर्ड इम्युनिटी एकदा तयार झाली की नंतर तुमच्या शरीरात तो अधिक विषारी विषाणू शिरला तरी सुद्धा तुम्ही त्या परिस्थितीत लढण्यासाठी त्या विषाणूंच्या विरोधात तयार राहता. तर अशी ही सगळी त्याची त्या विषाणूची इकॉलॉजी आहे असं असं आपण म्हणूया. पण ह्याच्यामध्ये आता फक्त लक्षात ठेवूया की हे जे असिम्प्टमॅटिक कॅरियर्स आहेत, म्हणजे लक्षण विरहित जे लोक राहत आहेत त्यांच्याविषयी आपण थोडं नंतर बोलूया की ते तसे का होतात तयार. आणि ही सगळी उत्क्रांती जर का आपण पाहिली ना, तर उत्क्रांती अशी प्रक्रिया आहे की तो कुठल्याही जीवाला ती यशस्वी करण्याकडे भर असते. जो यशस्वी होणार नाही तो ह्या सगळ्या जीवांच्या आपल्या हातगाडग्यातून बाहेर पडणार आणि तो अयशस्वी होणार. त्यामुळे विषाणूला जर का स्वतःला यशस्वी व्हायचं असेल तर त्याला माणसाच्या बरोबरीने जगणं भाग आहे. त्याने जर का आपल्या होस्टला मारून टाकलं, म्हणजे आपल्याला जर का त्याने मारून टाकलं तर तोही नष्ट होणार आहे. त्याच्यामुळे त्याचा कल असा असणार आहे की कमी विषारी राहायचं आणि आपल्या बरोबरीने दीर्घकाळ जगत राहायचं. तर उत्क्रांती बघता पण हळूहळू कुठल्याही आधीचे आतापर्यंत अनेक वेळा साथीचे रोग येऊन गेलेत, आत्ता मेले आहेत त्याच्यापेक्षा अनेक लोक याच्या आधी मेली आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये हीच गोष्ट झाली आहे जी मी आता तुम्हाला एक्सप्लेन केली की तो विषाणू हळूहळू सौम्य होत जातो, हर्ड इम्युनिटी तयार होते आणि मग माणसं मरण्याचं पण प्रमाण कमी राहतं आणि तो विषाणू आपल्या आजूबाजूने राहतो. तर काही काही जे आहेत त्याच्यावर लसच्या माध्यमातून त्या पोलिओ म्हणा किंवा देवीसारखे आपण मिटवून टाकलेत कारण ते खूप टोकाचे त्याचे थ्रेट होते. तर आता ह्याच्या बाबतीत काय होणार आहे आता भविष्यात सांगेल, पण साधारण हा उत्क्रांतीचा क्रम बघता ह्याच्यापासून फार भीती बाळगायची कारण नाही असं दिसतं. आता आपण आपल्या इकॉलॉजीकडे येऊया की संबंध काय आहे, म्हणजे का हे विषाणू एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्गकारक होतात. तर कुठे असतात हे विषाणू, तर काही रिझर्वॉयर जाती असतात. रिझर्वॉयर जाती म्हणजे काय, विषाणूंचा साठा असणाऱ्या काही जंगली जाती असतात, त्या जंगलातच असतात. म्हणजे समजा बॅट्स असतील, ह्या ठराविकच आहेत काही जाती, बॅट्स आहेत, काही माकडं आहेत, काही पक्षी आहेत की ज्यांच्यामध्ये विषाणू इतर प्राण्यांपेक्षा इतर जातींपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर असतात किंवा त्याच्यावर जास्त अभ्यास झाला आहे असं आपण म्हणूया. बाकीच्यांची आपल्याला अजून फार माहिती नाहीये. तर होतं काय की हा जो विषाणू आहे हा थेट बऱ्याचदा माणसाला नाही संसर्ग करू शकत. तर मग त्याला स्पिल ओव्हर म्हणतात की तो दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्यामध्ये स्पिल ओव्हर होतो त्याचा आणि मग त्याच्यापासून तो माणसाकडे संक्रमित होतो. आता हे जे विषाणू असतात ते तेव्हा त्यांच्या ज्या होस्ट असतो मूळचा रिझर्वॉयर जाती असतात तर त्यांना तो काही फार संसर्ग फारसा टोकाचा करत नाही. थोडंफार स्ट्रगल होत असेल पण त्यांच्या बरोबरीने ते को इव्हॉल्व्ह होत राहतात, सह उत्क्रांत होत राहतात. त्याच्यामुळे दे आर हॅपी अबाउट, नॉट हॅपी पण म्हणजे ते जगतायत वर्षानुवर्ष, चालू आहे त्यांची जी मैत्री आहे ती. तर काही कारणांनी हा स्पिल ओव्हर होतो. ही स्पिल ओव्हरची जी घटना आहे तीच अत्यंत महत्वाची आणि ती इकॉलॉजीशी कनेक्ट करता येऊ शकेल अशी आहे. काय आहे तर बऱ्याचदा जेव्हा एखादी इंटॅक्ट इकॉलॉजी असते, म्हणजे जंगल जर का एक राखलेलं असेल तर त्याच्यामध्ये अनेक विविध प्राणी असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्राणी असतात. तर ह्या सगळ्या विविधतेचे अनेक अडथळे पार करत हा विषाणू पुढे नाही जाऊ शकत.
विषाणूला जर का स्पिल ओव्हर व्हायचं असेल तर कोणामध्ये सोपं पडतं, तर ते मोनोकल्चरमध्ये. जर का जंगल आपण कापलं काही कारणाने आणि तिथे जर का काही पाळीव प्राण्यांची पैदास केली किंवा खाण केली आणि खूप मोठ्या प्रमाणात बाहेरनं एकाच जातीची, म्हणजे माणसं म्हणजे काय एकाच जातीची आहेत, ती सगळी माणसं हजारोने तिथे गेली, तर मोनोकल्चर उपलब्ध होतं ह्या विषाणूंना. म्हणजे काय, तर स्पिल ओव्हर आधीच तर सगळी परिस्थिती बदलली आहे ते जंगल नष्ट झालेलं आहे, त्यामुळे परिस्थिती बदलली. म्हणजे बाह्य पर्यावरण जे आहे त्या स्पिसीजचं, त्या वटवाघळाचं समजा आपण उदाहरण घेऊया, ते बदललं तर ह्या नवीन परिस्थितीमुळे स्पिल ओव्हर होतो. म्हणजे काय, तर हा विषाणू त्याची मग घनताही कमी होते, त्या पॉप्युलेशन कमी होतं, लोकसंख्या त्या सगळ्या प्राण्यांची कमी होते आणि त्याच्यामुळे ते नवीन होस्ट शोधतात. आणि नवीन होस्ट जर का एकाच जातीचा असेल तर त्या विषाणूला अधिक सोपं जातं. सोपं जातं म्हणजे काय, ही प्रोसेसमध्ये हे घडतं. म्हणजे काय होतं, तर मग तो त्याच्यातून जम्प होतो ह्या कुठल्या तरी एका जंगली प्राण्यामध्ये किंवा माणसामध्ये, आणि मग तो जम्प झाल्यावर खूपच त्याचा खूप मोठ्या वेगाने तो गुणाकार सुरू होतो. परत ते गुणबदल होतात, त्याच्यातून अतिशय संसर्गकारक आणि कमी संसर्गकारक असे दोन्ही विषाणू तयार होतात. आणि कारण काय, हे एका प्राण्याचं लोकसंख्या जास्त आहे, पॉप्युलेशन जास्त आहे, म्हणून तो पसरत जातो, ट्रान्समिशन होत जातं. आणि मग अधिकाधिक संसर्ग जसा वाढेल तसा मग आता रोग पसरत जातो. एक्झॅक्टली आता जागतिकीकरणाच्या ह्या टप्प्यावर हेच होत आहे. कारण का, माणसाची लोकसंख्या एवढी आहे आणि आपण आता इतके जास्त कनेक्टेड आहोत, विमानांनी असेल काय रोडनी असेल, अनेक सर्व आपण वाहनं वापरतो, त्याच्यामुळे हा विषाणू अधिकच वेगाने पसरतोय. आता हे झालं कशामुळे मूळ, तर आपण इंटॅक्ट इकॉलॉजी जी होती, जी जैवविविधता होती, ती मारली. जिथे जिथे हे नाहीये, जिथे जिथे ही जंगलं इंटॅक्ट राहतात, तिथे तिथे विषाणूंना नवीन परिस्थिती मिळत नाही आणि ते त्यांच्या त्यांच्या होस्ट बरोबर खुश असतात. अशा ठिकाणी माणूस जरी गेला तरी सुद्धा तो जर का एका ठराविक लोकसंख्येतलाच असेल तर त्याच्याकडे तो स्पिल ओव्हर होत नाही. कारण का, जंगल तसंच ठेवलं. आता जर का आपण आदिवासी बघितले तर हा खरं तर संशोधनाचा विषय, म्हणजे असं काय म्हणायचं की हे शोधावं लागेल की त्यांची इम्युनिटी खरंच चांगली असते का अशा बॅट्सच्या आणि अशा सगळ्या प्राण्यांच्या बरोबरीने राहून. तर खूप संशोधक सांगतायत की 100% ते असणार, कारण का ते त्या जैवविविधतेच्या बरोबरीने राहतायत. आणि ते काय संशोधन आहे ते मी थोडं तुम्हाला पुढे सांगतेच की तर हा मुद्दा असा आहे की शेवटी तुम्ही जर का मोनोकल्चर आणलं डायव्हर्सिटीच्या जागी तर स्पिल ओव्हर होतो. इकॉलॉजी डिस्टर्ब केली तर स्पिल ओव्हर होणार आहे. तुम्ही जर का ती राखली तर त्याचे फायदे काय आहेत, तर त्याच्याकडे आता आपण जाऊया की बाह्य पर्यावरण न बदललं तर आंतरिक पर्यावरण पण उत्तम राहतं. तर त्याच्यासाठी काही संशोधकांनी सिद्धांत मांडले. तर ते 3 सिद्धांत मला खूप आवडले. त्यातला एक आहे स्वच्छता सिद्धांत, हायजीन सिद्धांत. दुसरा जो आहे तो ओल्ड फ्रेंड्स हायपोथेसिस, म्हणजे जुने मित्र सिद्धांत. आणि तिसरा जो आहे तो जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी सिद्धांत. तर हे जे 3 आहेत ना, हायजीन, ओल्ड फ्रेंड्स आणि बायोडायव्हर्सिटी, तर हे सिद्धांत काय सांगतात, तर एक्झॅक्टली या इकॉलॉजीचं महत्व सांगतात. की जर का तुम्ही फार टोकाची जर का स्वच्छता पाळली आणि त्याच्या बरोबरीने जर का तुम्ही खूप लहानपणापासून औषध गोळ्या घ्यायला सुरुवात केली, तर आपल्याकडे तर अगदी अर्भकांवर पण, म्हणजे इन्फंट्सवर पण मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक्स वगैरे देऊन उपचार केल्याची आता पद्धत सुरू झाली आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं की एरवी जे इतर रिझर्व्हॉयर जंगली स्पिसीज मध्ये होतं की विषाणूचं को इव्होल्युशन सह उत्क्रांत नाही होत, ते विषाणू सगळे मारलेच जातात. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर सह उत्क्रांत होत आपली जी इम्युनिटी बूस्ट होते ती बूस्टच होत नाही. आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशी खूप टोकाची स्वच्छता आहे आणि शिवाय हे ट्रीटमेंट्स खूप आहेत, आपण खूप औषध गोळ्या घेतोय, तिथे तुमची इम्युनिटी खूप कमी होत जाते. असं अगदी भरपूर हे संशोधन झालेलं दिसतं. एक पुस्तक आहे खूप छान, इव्होल्युशनरी थिंकिंग इन मेडिसिन, त्याच्यामध्ये त्यांनी हे असं बरीच उदाहरणं दिलेली आहेत. दुसरा काय, तर ओल्ड फ्रेंड्स त्याला का म्हणतात, कारण का हे जर का मित्र बनून हे विषाणू, जीवाणू, कोणी म्हणजे हे जे परजीवी आहेत की जे आपल्याला रोग करू शकतात, ह्यांच्या बरोबर जर का आपण लहानपणापासून वाढलं असू तर
त्यांच्या बरोबरीने आपण उत्क्रांत होतो. ते आपल्याला हार्म नाही करत, म्हणजे ते आपणही त्यांना मारत नाही, तेही आपल्याला मारत नाही, अशी एकदम विन विन सिच्युएशन राहते. आणि ही कशामुळे जपली जाते, तर तुमच्या आजूबाजूला जर का मोठ्या प्रमाणात जैवविविधता असेल तर. एक खूप छान केस स्टडी आहे पोलंडची, म्हणजे 2004 साली पोलंड देश युएनचा मेंबर झाला, आणि युएनचा मेंबर झाला तसं त्याने त्यांची शेतीविषयक धोरणं फार बदलली. शेती कशी पूर्वी केली जायची आणि आता केली जायची याच्यात खूप फरक झाला. आणि लँड यूज पण बदलला त्या सगळ्या धोरणांमुळे. झालं असं की मग लोकांचा जंगली प्राण्यांबरोबरचा, गाई गुरांबरोबरचा सगळाच संपर्क कमी झाला. आणि 2003 ते 2012 एवढ्या वेळात ह्या संशोधकांनी रोग सगळे तपासले या पोलंड देशातले, तर त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो प्रदेश होता जिथे हे बदल झाला, तर तिथल्या लोकांमध्ये ॲलर्जी, दमा, अस्थमा हे सगळे रोग खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे किती 8% ते 20% एवढे वाढले. तर हे केवळ त्यांनी रिलेट केलं की त्यांच्या आजूबाजूची जैवविविधता कमी झाली. तसेच दुसरं अजून अशा वेगवेगळ्या केस स्टडीज आहेत. फिनिश लोक जी आहेत, तर त्या अशी त्यांची घरं आहेत काही की आजूबाजूला पूर्ण फक्त कॉन्क्रिटीकरण झालंय, झाडं फारशी नाहीच आहेत, झुडपंही नाही आहेत, मातीच नाहीये उघडी कुठेच, इतकं सगळं पेवमेंट आहे. तर अशा ठिकाणी सगळ्या यंग मुलांना, टीनेजर्स मध्ये स्किनचे रोग होत आहेत खूप, आणि शिवाय शिंकांसारखे आजार आहेत. आणि ज्या ज्या फिनिश मुलांच्या घराच्या आजूबाजूला काय थोडी झाडं लावली आहेत, माती उघडी आहे, अशा ठिकाणी मात्र हे रोग कमी आहेत. तर अशी अनेकच उदाहरणं सांगता येत आहेत लोकांनी अशी क्वांटिफाय केलेली, की जिथे जिथे जैवविविधता चांगली आहे अशा ठिकाणी लोकांची इम्युनिटी चांगली आहे, त्यांना हे असे रोग कमी प्रमाणात होत आहेत. तर ह्यातून आपण काही शिकणार का? म्हणजे साधं आहे, म्हणजे आपल्याला पण हा फरक पडतो बघा, की बाह्य पर्यावरण बदललं की आंतरिक पर्यावरण बदलतं. म्हणजे थोडंसं गार झालं की आपल्यातले काही जण लगेच शिंकायला लागतात, काही जण मात्र थोडेसे जरा बरे असतात. त्यामुळे इम्युनिटी प्रत्येकाची वेगवेगळी असूच शकते, पण तरी सुद्धा बाह्य पर्यावरणाचा आंतरपदी पर्यावरणावर परिणाम होतो. आता हा कमीत कमी राहावा अशी सोय खरं तर आपल्या भारतीय जीवनशैलीतच आहे. म्हणजे जर का आपण आपला आहार, विहार, आचार हे जर का बघितलं आपल्या संस्कृतीतलं, तर भारतामध्ये जवळजवळ 11 वेगवेगळे बायो जिओग्राफिक झोन आहेत. म्हणजे काय, तर वेगवेगळे भौगोलिक प्रदेश आहेत, आणि या प्रत्येक ठिकाणची संस्कृती ही तिथल्या तिथल्या इकॉलॉजी प्रमाणे तयार झालेली आहे. तिथले आहार, तिथले आचार विचार हे सगळं तिथल्या लोकल स्थानिक पर्यावरणाला योग्य असं आहे. त्याच्यामुळे जर का आपण नॉर्थ कडचा, महाराष्ट्रातला उत्तरेकडचा आहार बघितला आणि दक्षिणेकडचा बघितला, तर ह्याच्यात खूप तफावत आहे. आणि ते जर का रिव्हर्स केलं तर लोक आजारीच पडायला लागतात. कारण का तुम्हाला उत्तरेकडे तेवढ्या प्रमाणात तेलाची कदाचित शरीराला गरज असते, आणि दक्षिणेकडे तेवढं तेल एवढ्या मोठ्या प्रमाणात खाल्लं तर त्रास होतो. तर हे सगळं इकॉलॉजीशी रिलेटेड आहे थोडक्यात. तर ते म्हणजे आपल्या सगळ्या पारंपरिक ज्ञानातनं हे खरं आलेलंच आहे, जीवनशैलीमध्ये ते काही अंशी होतच. पण झालंय काय आता की सगळं या जागतिकीकरणाच्या टप्प्यावर ग्लोबलायझेशनमुळे सगळ्याचं सपाटीकरण होत आहे. म्हणजे आपल्याला सगळीकडेच मॅकडोनल्ड हवंय, सगळीकडेच पिझ्झा हवाय, आणि अन्नाचं तर मोठ्या प्रमाणात सपाटीकरण होत आहे. म्हणजे आपल्या आहारातले पूर्वीचे पदार्थ हळूहळू आता नाहीसेच होत आहेत. पुढच्या पिढीला तर ते माहितीच नाहीये, त्याची आवडही नाहीये, किंवा ते ज्या पद्धतीने आपण इंट्रोड्यूस करतोय, तर त्याच्यातून ते बऱ्याचदा ह्या नवीन पिढीला ते इन्फिरियरच वाटतो आधीचा आहार. तर एनिवे, तर ह्या सगळ्यामुळे पोषण बदललंय थोडक्यात. ह्या सगळ्या टप्प्यावर म्हणजे इकॉलॉजी बदलली आहे हे आपण बघितलं, पोषण पण बदललं आहे. आणि पोषण बदलायचं कारण त्याची पण अनेक चांगली हिस्ट्री सांगता येऊ शकेल, की औद्योगिकीकरण झालं, त्याच्यामुळे इकडची पिकं तिकडे गेली, प्रोडक्शन हे मुख्य झालं, हरित क्रांती आली, त्याच्यामुळे पिकं बदलली, हायब्रिडायझेशन झालं, ह्या अनेक कारणांमुळे. आणि एस्पिरेशन लोकांची, की पिझ्झा खाणं जास्त बरं वाटतं भाकरी खाण्यापेक्षा, असं काहीतरी गमतीदार झालंय. किंवा माहिती असतं खूपदा तर की नाही, मैदा खाल्ल्याने फार काय बरं नाही, त्यापेक्षा ज्वारीची भाकरी खावी आपण, पण तरी सुद्धा आपण खातो कदाचित, कारण का मॉडर्न सायन्सनी औषधं शोधली आहेत ह्या सगळ्यावर, त्या आपण मरणार नाही हे आपल्याला माहिती असतं. तर एनिवे, ह्या अनेक कारणांमुळे आहारही बदलला. तर आता झालं काय, इकॉलॉजी बदलली, विविधता आपल्या आजूबाजूला नाहीये, आपला आहारही बदलला, त्याच्यामुळे अशी जी काय सगळी लोकसंख्या आहे ती हळूहळू अशक्त होत जाते. आणि मग अशी अशक्त लोकसंख्या ही विषाणूला सहजच बळी पडणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला अशी लोकसंख्या बनवायची आहे, असा समाज बनवायचा आहे, अशी माणसं बनवायची आहेत की जी सशक्त आहेत. आणि ती सशक्त स्वतःच्या पोषणामुळे तर होऊच शकणार आहेत, पण शिवाय आजूबाजूचा निसर्ग राखल्याने पण होऊ शकणार आहे.
ह्यातला आता शेवटचा मुद्दा मी जो बोलणार आहे त्यातला हा आहे की हे विषाणू जे एपिडेमिक्स ही जी साथ असे येत आहेत, तर त्याचं कारण मगाशी आपण पाहिलं तसं स्पिल ओव्हर आहे. पण ह्या स्पिल ओव्हरला आपल्यापैकी प्रत्येक जण आता ह्या प्रेझेंटेशन ऐकत असलेला आणि प्रेझेंटेशन म्हणजे मी देत असलेले आपण सगळेच जण काही ना काही अंशी हा विषाणू जवळ खेचायला मदत करतोय. तर ते कुठेतरी तो दूर कसा राखता येईल हे आपण थोडंसं पुढे बोलूया. पण ते कसं तर खूप लोकांचा असं पण समज होतोय की म्हणजे जर का हा त्या वटवाघळापासून आला असं म्हणतात बरेच जण की त्या वुहानमध्ये युनान नावाचं जवळ गाव आहे, तर तिथे एक गुहा आहे, तर त्या गुहेमध्ये बरेच वटवाघळ आहेत. तर त्या वटवाघळांमधून तो त्या वेट मार्केटमध्ये चायनाच्या संक्रमित झाला विषाणू आणि मग तिथून तो पसरला. तर हे काय अजून पूर्ण शास्त्रीय पद्धतरित्या अजून तसं प्रूव्ह झालेलं नाही, शक्यता निश्चितच आहे तशी. पण हे कशाने झालं तर हे काय फक्त म्हणून लोक म्हणतात की म्हणजे मीट इटिंग खाणारे जे लोक आहेत, मांस भक्षण करणारे ही लोक मुळे हे होतंय, तर असं नाहीये. आपणही त्याला हातभार लावतोय. कसा तर मग असे मी म्हणलं तसं की जंगलांमध्ये इकोसिस्टीम्स मध्ये बदल जे जे करतायत ते सगळेजण ह्याला हातभार लावतायत. जर का आता आपण हे लॅपटॉप आणि हे स्मार्टफोन वापरून जर का आपण करत असू, हे प्रेझेंटेशन ऐकत असू, तर ह्यातले सगळे जे पार्ट्स आहेत ते सगळे जंगलांमधनं येतात. हा, तर मग त्यामुळे तिथे खाणकाम होते, ते जंगल नाहीसे होतातच. सो साधा आपल्याकडे एक फोन येण्यासाठी म्हणजे कुठलंही औद्योगिक उत्पादन, फोन म्हणजे मी एक उदाहरण घेतलं आपल्याला आता कळावं म्हणून, कुठलंही औद्योगिक उत्पादन जर का करायचं असेल तर त्याच्या ज्या खाणी आहेत त्या सगळ्या या चांगल्या जंगलांमध्ये कुठे ना कुठे अशा चांगल्या निसर्ग असलेल्या ठिकाणीच आहेत आणि तिथूनच हे सगळे उपसले जातात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन वापर बदलतो आहे. आणि जमीन वापर बदलला की मग आपण मगाशी म्हणलं तसं की विषाणूंची उत्पत्ती अशा ठिकाणी वाढणार आहे. तर जितकी म्हणजे त्यामुळे ही वाढती लोकसंख्या आणि वाढते उपभोग यांचा जो गुणाकार होतो आहे त्याच्यामुळे इकॉलॉजी बदलते. हा, म्हणजे वाढते उपभोग खूप महत्वाचे आहे, फक्त वाढती लोकसंख्या तसं नाही. कारण जर का सगळेच जण जर का आदिवासींच्या जीवनशैलीने जगले तर सगळ्यांचा फुटप्रिंट तसा मिनिमम राहणार आहे पृथ्वीवरचा. पण सगळ्यांनाच ऍस्पिरेशन आहेत, आकांक्षा आहेत की एखाद्या अमेरिकन माणसासारखं आपल्याला जगायचं आहे. त्यातला आता योग्य अयोग्य हा मुद्दा आज आपण फार डिस्कस करायला नको, पण सगळ्यांच्या त्या ऍस्पिरेशन्स मुळे काय होतंय की एक्स्ट्रॅक्शन निसर्गामधल्या वेगवेगळ्या कच्च्या मालाचं हे वाढत जात आहे. ते वाढलं की निसर्ग बदलतोय. तर ह्याच्यामुळेच लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की आता आपण शेवटच्या या टॉपच्या शेवटाकडे आपण येऊया. मग आपण काय करू शकतो जर का आपल्याला साथीचे रोगही दूर ठेवायचे आणि निसर्गाचं संवर्धनही करायचं. तर पहिली पायरी जी आपल्या सगळ्यांच्या हातात आहे ती अशी की वस्तूंचा सजग वापर. म्हणजे अनेक इकॉनॉमिस्ट त्याला बिंग कॉन्शियन्शियस कन्झ्युमर असं म्हणतात. म्हणजे आपण एक विवेकी उपभोक्ता होऊ शकतो का. म्हणजे आता हे शक्यच नाहीये ऑलमोस्ट की स्मार्टफोन वापरणं थांबवणं शक्य नाहीये. आता आपण आता अशा एका टप्प्याच्या मी म्हटलं तसं मर्यादा आपण ओलांडतोच, त्यामुळे ही पण आपण मर्यादा आता ओलांडलीच आणि ती परत जाता येणं शक्य आहे, कमी करता येणं शक्य आहे हा वापर. तर म्हणून आपण शब्द वापरतो की सजग वापर. म्हणजे कुठलीही गोष्ट मी जेव्हा विकत घेते किंवा घेतो तेव्हा त्याची मला खरंच गरज आहे का की मी हाव म्हणून घेतो आहे, हा साधा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. म्हणजे गांधीजींनीच आपल्याला असं सांगून ठेवलंय की आपला जो सगळा पृथ्वीवरचा निसर्ग आहे तो सगळ्या मनुष्य प्राण्यांची गरज भागवण्यासाठी आहे, हाव भागवण्यासाठी नाहीये. जेव्हा आपण हाव भागवण्याची गोष्ट करू तेव्हा काय होतंय ते आपण सुरुवातीलाच बघितलं की तो आपल्यालाच परत येऊन भिडतो आहे आणि ते लाईफ थ्रेटनिंग आहे. हे आता आपण अनुभवतोय कोविडच्या रूपाने. मृत्यू दर जरी खूप नसेल तरी सुद्धा इकॉनॉमी बंद पडून मरण्याची वेळ आलेलीच आहे. तर म्हणजे काय तर ते लाईफ थ्रेटनिंगच होतंय अनेक समाजातल्या थरातल्या लोकांसाठी. तर हे बघता निश्चितच निसर्गाचा खूप सजगतेने वापर व्हायला हवा आणि ते आपल्याच हातात आहे, म्हणजे प्रत्येकाच्या हातात आहे. शेवटी इकॉनॉमी कशी शेप होत जाते तर प्रत्येक कन्झ्युमर जो आहे, प्रत्येक नागरिक जो आहे तो काय डिमांड करतो आहे त्याच्यावरती इकॉनॉमी ते मार्केट तयार होत जात आहे. तर ही सजगता आपण आपल्यामध्ये आणू शकतो का की आपण काय ह्याच्यासाठी साधी गोष्ट आम्ही सांगतो की 4 R लक्षात ठेवा. 4 R काय काय आहेत तर पहिला आहे रिफ्यूज, की तुम्ही कुठेही बाहेर गेला काही गोष्ट तुम्हाला विकत घ्यायची तर आधी त्याला नाहीच म्हणा, ट्राय टू रिफ्यूज इट. तुम्हाला नाही शक्य अगदी नाही रिफ्यूज नाही करता येणार आहे की नाही मला भयंकर गरजेचा आहे स्मार्टफोन, मला हवाच आहे आयुष्यात,
मग रिड्यूस तुम्हाला करता येतंय का? म्हणजे मी एक घेतलाय तोच मी काही वर्ष वापरत राहिलाय, तर केवळ त्याची काहीतरी काचच फुटली म्हणून तो नवीन घेण्यापेक्षा ट्राय टू रिड्यूस इट्स मॅक्सिमम कन्झम्पशन, म्हणजे ते कमी करा वापर त्याचा. किंवा माझ्याकडे ऑलरेडी 2 चपलांचे जोड आहेत, अजून तिसरा आणायची काही गरज नाही. मॉलमध्ये गेल्यावर आपल्याला किती इच्छा झाली, नाही नाही छान आहे घेऊया, तर अशा गोष्टी टाळायला हव्यात. तिसरा जो आहे तो रियूज, म्हणजे तुम्ही आणा ती गोष्ट, रियूज करत राहा. समजा मला काही करण्याने माझा हा फोन नाही उपयोगी येते, मला हवे तेवढे कॉन्टॅक्ट मावत नाहीयेत, तर मी दुसऱ्या कोणाला तरी वापरायला दिला, पण तो वापरात ठेवला, त्याचा स्क्रॅप नाही केलं, आणि मग मी नवीन वस्तू विकत घेतली. असे प्रत्येकच गोष्टीत म्हणजे आपण सगळ्यांनी आज ठरवलं, इथल्या लोकांनी, तर ही आपण खूप छान यादी करू शकू की आपण काय बदल करू शकतो आपल्या स्वतःच्या जीवनात. विचारच करा म्हणजे सगळ्यांनी. आणि मग चौथा जो आहे तो म्हणजे रिसायकल, की त्याचा पूर्ण वापर झाला ना की तो परत एकदा नुसता मिक्स कचऱ्यात फेकून न देता तो अशा ठिकाणी कुठेतरी द्या की त्यातल्या पार्ट वेगळे करून रिसायकल होऊ शकतील. तर ही गोष्ट अनेकच वस्तूंना लावता येऊ शकते. रिफ्यूज, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. तर हे जर का आपण केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण निसर्ग संवर्धन करू शकू. आणि रिफ्युजच केलं तर फारच चांगलं. आणि मग इतर गोष्टी आय एम शुअर ह्या पालक संघातल्या अनेकच लोक करतच असणार आहेत, त्याच्याविषयी मला खात्री आहे. की काय वीज वाचवणे म्हणा, पाणी वाचवणे म्हणा, कापडी पिशवी घेऊन जाणे, प्लास्टिक कमी वापरणे, तर ह्या खूप साध्या गोष्टी आहेत. ह्याच्या खूप पलीकडे आपण जायला हवंय. आणि ते कशाने होऊ शकतं, तर केवळ कन्झम्पशन, आपले उपभोग कमी करूनच होऊ शकतं. आणि बरोबरीने आपल्या आकांक्षांकडे, आपली जी ऍस्पिरेशन आहे त्याच्याकडे खूप डोळसपणे बघणं. म्हणजे केवळ शेजारचा काहीतरी करतो म्हणून कॉम्पिटिशन स्पिरिट मध्ये मला ते हवं आहे किंवा ती ऍक्टिव्हिटी करायची आहे, की खरंच मला त्याची आवड आहे, खरंच मी त्याच्यातून काहीतरी भलं करणार आहे स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं आणि पृथ्वीचं. हा काहीतरी प्रश्न निश्चितच विचारायला हवा. त्यामुळे हे जे आपले कन्झम्पशन आहे हे आपण आधी नियंत्रित करायला हवे. आणि आता एक शेवटची फक्त मी तुम्हाला इथे स्लाइड दाखवते की ह्या सगळ्याच्या बरोबरीने इकॉनॉमीतलं स्थित्यंतर खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय, तर दिसतेय तुम्हाला ही स्लाइड? हो दिसते. येस येस. तर हे थोडस, हा ठीक आहे. हा, तर हे थोडी ही जी स्लाइड आहे ही पण मी मगाशी दाखवायची विसरले. तर इकॉनॉमीच्या स्थित्यंतराकडे आपण जाऊच या, पण आधुनिक जीवनशैलीचे काय परिणाम होतात हे याच्यामध्ये दाखवलंय. तर मी मगाशी म्हणलं तसं की आहार तर आपला बदललाच आहे, त्याच्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह हे सगळ्यात मोठे काय म्हणूया विकार होत आहेत. हे पूर्वीच्या हंटर गॅदररला कधी नसावेत. त्याच्यामुळे आपल्या आतड्यातले सगळे गट बॅक्टेरिया येतोय, जो बदलतोय. मगाशी जो मी म्हणला की ओल्ड फ्रेंड्स हायपोथेसिस, की आपल्या बरोबरीने विषाणू उत्क्रांत व्हायला पाहिजेत, तर ते होत नाहीये. कारण का आपण इतर त्यांना आधीच मारून टाकतोय किंवा आपल्या आजूबाजूला जैवविविधता नाहीये, त्यामुळे आपल्यामध्ये ते येत नाहीयेत. किंवा जीवनसत्वांचा अभाव आहे, आपण पूर्ण वेळ आता काय घरातच बसून काम करतोय, बाहेर जातच नाही, तर व्हिटॅमिन डी सारखे जे जीवनसत्व ती कमी पडतात. मानसिक ताण खूप आहे, त्याच्यावर निश्चित काम करायला हवं. आणि प्रदूषण, ह्या सगळ्यांमुळे काय होतंय, तर आपला शेवटी आंतरिक पर्यावरण बदलतंय थोडक्यात. त्याच्यामुळे इम्युनिटी कमी होतीये आणि त्याच्यामुळे मग आपली जी काय शरीर आहे ते वल्नरेबल होत आहे, ससेप्टेबल होत आहे या सगळ्या रोगजंतूंसाठी. आणि त्याच्यामुळे मग सगळे क्रोनिक डिसिजेस असो किंवा ससेप्टेबिलिटी वाढणं असो, ह्या गोष्टी होत आहेत. आणि मग शेवटचं जे आहे ते मी म्हणलं तसं की हे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे खरं उत्तर हे आहे. ते काय आहे, तर मोठ्या प्रमाणावरती पॉलिसीमध्ये ह्याच्यासाठी बदल व्हायलाच लागतील. पण ते कशा पद्धतीत, हे तसं थोडंसं कॉम्प्लेक्स वाटेल तुम्हाला आता, पण पटकन तुम्हाला सांगायचं झालं सोपं करून, तर मगाशी म्हणलं तसं ते 4R म्हणजे चक्रीय इकॉनॉमी. चक्रीय इकॉनॉमी मध्ये अजूनही इकॉनॉमिस्ट खूप डिटेलमध्ये या गोष्टी सांगू शकतील, पण ती यायला हवी. उत्पादक ग्राहक मध्ये पारदर्शकता, किंवा तुम्हाला समजेल अशी गोष्ट म्हणजे वापरा आणि फेका ह्या वस्तू पूर्ण बॅनच व्हायला हव्यात आता. म्हणजे हाय टाइम की आपण त्यांना नाहीच म्हणायला पाहिजे. कारण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपण निसर्ग बदलतो काहीही जेव्हा औद्योगिक उत्पादन होतं तेव्हा. आणि ते नुसतं एका वापरात फेकून देणं हे म्हणजे खूपच भयंकर म्हणजे मोठीच गुन्हाच वाटतो आम्हाला तर तो. तर ते निश्चित करायला पाहिजे. चैनीच्या वस्तूंमध्ये कपात व्हायला पाहिजे. हा कोविडने दिलेला धडा आहे बरं का. म्हणजे जर का तुम्ही आता बघितलं, गेले 3 महिने आपण कुठल्याही मॉलमध्ये न राहता, कुठल्याही चैनीच्या वस्तू न घेता
आपण जगू शकलोय ना 3 महिने, काही आपल्याला कुठेही अडलेलं नाही. आपण कशाच्या आधारे जगलो 3 महिने? तर बेसिक्सच्या आधारे जगलो. बेसिक गरजा आपल्या पुरवल्या आणि त्या बंद नाही पडल्या. शेती सुरू होती, शेतमालाचं उत्पादन, वितरण ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सुरुवातीला काही त्याच्यात अडथळे आले, पण नंतर ते सुरळीत झाले. तर त्याच्यावर अजूनही आपण नियंत्रण आणू शकतो. ते करायला हवं. वस्तूंच्या ऐवजी सेवा देणं असेल, म्हणजे प्रत्येकानेच ती वस्तू विकत घ्यायला पाहिजे. जसं झेरॉक्स आहे, झेरॉक्सचं मशीन काय आपण प्रत्येकजण विकत घेत नाही, ती सेवा विकत घेतो. परदेशातील पुरवठा यंत्रणा, आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा म्हणजे खूप विचार करून करण्याच्या आहे. म्हणजे असं इतकं ते सोपं नाहीये की नाही आता चिनी गोष्टी बंद करा वगैरे. इकॉनॉमिक्सशी तुम्ही बोललात तर ते म्हणतील की हे हळूहळू करता येईल, असं एवढ्या लगेच करता येणार नाही, पण ते करायला हवं. जितक्या स्थानिक गोष्टींना तुम्ही म्हणजे स्थानिक गोष्टी पर्याय म्हणून वापराल ते कधीही चांगलं आहे. त्याच्या बरोबरीने हे सगळंच करण्यासाठी उजवीकडे कोपऱ्यात जे लिहिलं आहे की ह्युमन्स आर सबसेट ऑफ नेचर, म्हणजे माणूस हा इतर जीवांच्या बरोबरीने ही पृथ्वी शेअर करतो, ही फक्त आपली नाही आहे. म्हणजे म्हणून मी ह्याच्यावर राज्य करायचं, हवं तसं पृथ्वी वापरणार, पण ते आपल्यावरच सगळं आदळतंय हे आता ओळखायला हवं. आणि इतर प्राणी आणि आपण हे एकाच लेव्हलला आहोत असं मान्य करायला पाहिजे. असं केलं, शिवाय या निसर्गाच्या मर्यादांचा विचार केला, तंत्रज्ञानाचा सजग आणि नैतिक वापर व्हायला हवा ह्याच्यामध्ये. नाहीतर काय आहे की खूप अतिरेकी वापर होतोय तंत्रज्ञानाचा आणि अनैतिक पद्धतीने पण होतोय. तर हे असं होऊ नये, कुठेतरी आपण ह्याचा विचार करायला हवा. एक इस्रायली लेखक आहे युवाल नोआ हरारी, त्याने ह्याच्याविषयी खूपच छान लिहिलं आहे. युट्यूबवर त्याची भाषणं पण आहेत, तर ती तुम्ही जरूर ऐका. आणि सगळ्यात महत्वाचा मे बी ह्याच्यावर मला हे आता थांबायला आवडेल की इकोलॉजिकल रिस्टोरेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे आपण असं म्हणूया की काही अंशी हे जे एक्स्ट्रॅक्शन हे चालू राहणार आहे. म्हणजे मी म्हटलं तसं की स्मार्टफोन तर काय आपण आता टाकून देणं शक्य नाहीये, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू राहणार आहे. किंवा अशा अनेकच गोष्टी आहेत की ज्या आपल्या रोजच्या आयुष्यात गरजेच्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत. तर त्याचं उत्पादन चालू राहण्यासाठी उपसा पण चालू राहणार आहे. मग उपसा चालू राहिला तर निदान आपण ते रिस्टोर करणार का? म्हणजे परत ते जे प्रदेश आहेत की जिथे डिसरप्ट होते इकोलॉजी, आपण जंगल घालवतो, आपण नद्या प्रदूषित करतो, ते त्या पूर्ववत करता येणं शक्य आहे 100%. ह्याची खूप उदाहरणं आपल्याकडे आहेत. तर त्या पूर्ववत करणं गरजेचं आहे. तर ते आपल्या निश्चित हातात आहे. पारंपरिक ज्ञानाची कदर आपण करायला पाहिजे. इकोलॉजिकल पॉव्हर्टीवर काम करायला पाहिजे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की आपल्याकडे जी गरिबी आहे ना, ती मॉनिटरी गरिबी आहे, ठीक आहे, पण ती मॉनिटरी गरिबी कशामुळे येते? कारण तुमच्याकडे संसाधनांमधली पॉव्हर्टी आहे. जे प्रदेश असे आहेत की अत्यंत रिच आहेत, म्हणजे संसाधनांमध्ये भरपूर श्रीमंती आहे त्यांच्याकडे, म्हणजे उदाहरणार्थ विदर्भाकडचे माडिया प्रदेश जर का आपण बघितले तर त्यांच्याकडे छान जंगलं आहेत, भरपूर शेतीची वेगळीच वाणं आहेत की जी खूप पौष्टिक आहेत. शिवाय थोड्या प्रमाणात ते हंटिंग करतात. ह्या सगळ्यामुळे त्यांची काटकता, त्यांचा स्टॅमिना शहरी माणसापेक्षा खूप जास्त आहे. तर हे आपण बघायला हवं त्याच्यामध्ये की ह्या पारंपरिक ज्ञानाची आपण कदर करतो का? विकासाची परिमाणं जी आहेत, म्हणजे काय, आता जीडीपी मोजला जातो विकास, म्हणजे सतत वाढच असायला पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि शिवाय आपण ह्या सगळ्यामध्ये माणसाचा आनंद आणि माणसाचं आरोग्य हे काही कुठे मोजलं जात नाही. काही राष्ट्रांनी याच्यामध्ये सुरुवात केली, भूतान त्यातलं एक आहे की ते त्यांच्याकडे GNH आहे, म्हणजे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस मोजतात ते, की माणूस खरंच आनंदी आहे आणि त्याचं आरोग्य चांगलं आहे का हे मोजायला पाहिजे. आणि शेवटी कुठल्याही सरकारला, कुठल्याही जनतेचं म्हणजे जे काय वस्तू ते वापरते त्याचं व्यवस्थापन करणं भागच आहे, तेच त्याने करायचं असतं. पण ते जर का आपण निसर्गस्नेही आणि शाश्वत मार्गाने केलं तर निश्चित त्याचा उपयोग होईल. त्याच्यामुळे तुम्ही म्हटलं तसं की या स्लाइड मधल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या सरकारने पॉलिसी लेव्हलला करायच्या आहेत. त्यातल्या काही गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या हातातल्या अशा आहेत की आपण सजगतेने, म्हणजे वी हॅव टू बी अ कॉन्शियन्शियस कन्झ्युमर. आपण खूप विवेकी उपभोक्ता होण्याकडे जर का आपला कल असेल आणि त्याच्या बरोबरीने आपण रिस्टोरेशन केलं, आपल्या आजूबाजूला बायोडायव्हर्सिटी जपली, तर निश्चितच आपण निसर्ग संवर्धन मोठ्या प्रमाणात करू शकू. म्हणजे हे काय फक्त जमिनींवर करायचं काम आहे असं नाही, तर आपण रोजची जीवनशैली कशी जगतो ह्याच्यावर पण निसर्ग संवर्धन मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
तर रिस्टोरेशन म्हणजे इकोलॉजिकल रिस्टोरेशन, पुनरुज्जीवन आणि जीवनशैलीमध्ये सजगता, ह्या 2 गोष्टींच्या काय म्हणायचं हातमिळवणी करून आपण निसर्ग संवर्धन निश्चितच करू शकू. आणि शिवाय अशा एपिडेमिक्स उद्भवू नये ह्याची तयारी आपण काहीतरी निश्चित करू शकू. धन्यवाद. हा बोला. हा, देवळेकर सर आहेत. हा, खूप सुंदर. थँक्यू. म्हणजे कोणता तास आहे? बायोलॉजीचा आहे का, बॉटनीचा आहे का, झुलॉजीचा आहे का, फिलॉसॉफीचा आहे का, इंडियन फिलॉसॉफीचा आहे, असा प्रश्न इतकं व्यापक आणि सर्वांगीण आपण सगळी मांडणी केली आहे. मला खात्री आहे आम्हा सगळ्यांना आणखीनही तुमच्याशी संवाद करायला आवडेल. त्यामुळे मी आमच्या सदस्यांना अशी विनंती करतो की खरं तर चॅटबॉक्स मध्ये प्रश्न टाकले असते तर आपल्याला एक एक विचारता आले असते, पण तोपर्यंत तिथे अजून आलेले नाहीयेत, कारण आपण सुरुवातीला सांगितलं नव्हतं. तोपर्यंत थेट प्रश्न विचारायला आपण विचारू सुरुवात देत. करणार. थेट विचार. इतकी हा बोला सर. नाही, मी याच्यावरनं असा विचार करतोय की हे जसं पर्यावरण आणि बाकीचं आहे, हा कोविडमुळे हा जो काही आपल्याला बदल करणं अपेक्षित आहे हे जे तू सांगितलं, हा तसाच बदल मी ज्या क्षेत्रात काम करतो म्हणजे शिक्षण क्षेत्रात, हो मीच काहीतरी पूर्वीसारखं म्हणून करत राहण्यापेक्षा काहीतरी नवीन पद्धतीने मुलांकडे जर जाता आलं तर जास्त बरं होईल. आणि आता ते त्यांच्या डोक्याचं जे ओझं आहे ते त्या प्रमाणात कमी करता येईल. हे कसं करायचं ते एकदा कुठेतरी तुम्ही भेटल्यानंतर करू. बोलू आपण बोलू. आम्ही निसर्ग शाळा उपक्रम घेतो मुलांसाठी, त्याच्याविषयी तुम्हाला सांगायला आवडेल. एक्झॅक्ट. चालेल. नक्की. थँक्यू सर. काही पर्यावरण संवर्धनासाठी सामान्य माणसांनी डे टू डे लाईफ मध्ये नेमकं काय करावं? 2-3 गोष्टी प्रत्येकाने. हा, तर मी म्हणलं तसं 4 आवर्स प्रत्येकाने फॉलो करावे. साधं 4 आर मी जे सांगितले की तुम्ही शॉपिंगला गेलात, शॉपिंगची सगळ्यांना भयंकर आवड असते, इम्पोर्टेड गोष्टींची तर त्याहून आवड असते. शिवाय मी आमचं एक पुस्तक आहे खरं, निसर्ग संवर्धन, त्याच्यामध्ये आम्ही निसर्गपूरक जीवनशैली असा एक धडा लिहिलाय. तर तो वाटल्यास मी ते असं करते, तो तेवढ्या ह्याची एक PDF करून तुम्हाला पाठवते, तुम्ही ते सगळ्यांना पोचवू शकाल. पण थोडक्यात सांगायचं झालं तर हे 4 आर असंच आहे. आणि शिवाय मी म्हणलं तसं की रोजची सजगता असावी, म्हणजे खूप जास्त काय साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणजे आता प्रत्येकाला जरी सांगितलं तरी प्रत्येक जण सांगू शकेल की वाहन वापर कमी केला मी, म्हणजे जर का मला पर्याय नाहीये रोज करण्यापासून, पण निदान आठवड्यातला 1 दिवस मी असं ठरवू शकेन का जेव्हा मी हे वाहन वापर करणार. मग काही एका ठराविक वस्तूंचा हे करणं, म्हणजे आता नुसतं एवढं ठरवलं की नाही मी मिरची नाही बाजारात आणणार, मी कायम माझ्या घरातनच उगवणार. किचन गार्डन करणं असेल, किंवा आम्ही एक असं पण केलं आहे खरं, ते सगळं इथे सांगता येणं खूप कठीण आहे, वेळ जाईल. एक 21 अपेक्षित म्हणून आम्ही पहिलं जे 21 दिवस होते लॉकडाऊनचे, तर त्याच्या दरम्यान आम्ही रोजची एक ऍक्टिव्हिटी अशी केली, छोटीशी ऍक्टिव्हिटी काहीतरी, की काय पक्ष्यांसाठी पाणी ठेवा परळीमध्ये, किंवा कम्युनिटी गार्डन करा, अशा काय काय छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. तुमच्याकडच्या न वापरातल्या वस्तू, तुमच्या न वापरातल्या साड्या इतर मैत्रिणींना द्या, त्यांना त्या वापरू द्या. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर ते मी तुम्हाला शेअर करते. मोठीच 21 तर आहेतच, अजूनही त्या वाढवू, तेवढ्या ऍक्टिव्हिटी तर निश्चितच तुम्हाला मिळतील. नमस्कार ताई, स्मिता. स्मिता माने बोलते. हा बोला. खरोखरच जसं देवळेकर सर म्हटले की नेमका तास कशाचा चालू आहे हे असं होत होतं, आणि माझ्या स्टुडंट्सना मी मिस करत होते की असं तज्ञाचं मार्गदर्शन किंवा एक सहज तो फ्लो होता. प्रत्येक कन्सेप्ट, जरी ती स्पिल ओव्हर वगैरे ज्या काही कन्सेप्ट होत्या त्या जरी नवीन असल्या तरी सुद्धा त्या कशा पद्धतीने सांगायच्या, म्हणजे मी प्रतिसाद देतेय, इज नॉट द क्वेश्चन, पण त्या कशा सांगायच्या, त्या त्यांच्या जीवनामध्ये कशा मांडायच्या, ते त्यांना सोपं कसं करून सांगायचं, त्याचं अतिशय छान उदाहरण मला एक शिक्षिका म्हणून एक मिळालेलं आहे की विद्यार्थ्यांपर्यंत किंवा नेक्स्ट जनरेशनला ही कन्सेप्ट कशी पोहोचवता आली पाहिजे, ती पण त्यांच्याच भाषेमध्ये. हे एक समजलं. पुढचा प्रश्न असा होता की तुम्ही 3 सिद्धांत सांगितले, हायजीन, ओल्ड फ्रेंड, पण आय गेस माझा तिसरा सिद्धांत मिस झाला का त्याच्याविषयी मला थोडंसं लक्षात नाही आलं, असं काहीतरी झालं. तर तुम्हाला सॉरी, बायोडायव्हर्सिटी. ओके, हा, मग ते नाव थोडं हे झालं, पण खरोखरच म्हणजे
आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या जीवनावश्यक वस्तू नेमक्या काय असतात हे कळलं. आणि आपण बाहेरच्या जगामध्ये निसर्ग सौंदर्य बघायला लागतो आणि नंतर फोटो पडतात की आपल्या दारातून दुर्गा टेकडी किंवा हे सगळे डोंगर वगैरे सगळे दिसायला लागले. म्हणजे आपण काय कमी केलं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये निसर्ग आपल्या जवळ कसा येत जातो याचं खरोखरच उदाहरण मिळालं. आणि तुमच्या व्याख्यानामुळे ते सूत्रात बांधलं गेलं असं मला नक्कीच प्रतिसाद द्यायला आवडेल. त्यामुळे धन्यवाद. ताई, एक प्रश्न विचारायचा होता. बोला बोला. मगाशी तुम्ही एक स्क्रीन शेअर केली की इको एज्युकेशन फॉर चिल्ड्रन म्हणून, हा तर त्याच्याबद्दलची जरा इको एज्युकेशन फॉर चिल्ड्रन जरा माहिती थोडी अधिक मिळू शकेल का? कारण आमची सगळ्यांचीच पोरं घरी आहेत. हो बरोबर. तर ऍक्च्युली म्हणजे राजश्रीताईंशी माझा म्हणून संपर्क झाला की आम्ही लहान मुलांसाठी निसर्ग शाळा घेतो. म्हणजे गेली 15 वर्ष आम्ही विविध ठिकाणी अशी वर्कशॉप्स घेतो, मुलांसाठी उपक्रम घेतो की ज्याच्यातून मुलांना आजूबाजूच्या निसर्गाविषयी आदर निर्माण व्हावा. म्हणजे पुढे जाऊन ते निदान विचार करतील ह्या सगळ्या निसर्गाचा आपल्या प्रोफेशन मध्ये. म्हणजे आता कसं झालंय की म्हणजे इन्क्लुडिंग मी, म्हणजे जोवर शिकलेलो नव्हतो हे आपण सगळेच जण विशिष्ट पद्धतीनेच आपलं जे काही जीवनशैली ती जगत राहतो. पण ही जर का त्यांना वेळेत कळलं की निसर्गाची काळजी कशी घ्यायची आणि आपण त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करू शकतो, तर त्या दृष्टीने सगळे उपक्रम आखलेत. त्यातले जवळजवळ 50% उपक्रम हे आउटडोअर आहेत. ती 3 पुस्तकं खरं तर पब्लिश केली आहेत आम्ही निसर्ग शाळा नावाने 5वी 6वी 7वी साठी. पण असं काही नाही, कोणी म्हणजे 8वीतलाही मुलगा पहिल्यांदा करत असेल तर त्याला 5वीतलेच उपक्रम घ्यायला लागणार. आणि 8वीतलाच नाही, आम्ही हे सगळे मोठ्या माणसांसाठी पण घेतो, म्हणजे अडल्टसाठी पण हेच उपक्रम घेतो. थोडे वेगळ्या पद्धतीने घ्यावे लागतात एवढंच. तर ज्याला त्याची माहिती नाही तो त्या लेवलचाच असतो 5वीच्या, ज्याला ते सगळं कसं करायचं माहित नाही. तर ते 3 पुस्तकं लवकरच डायमंड पब्लिकेशन्स वाले पब्लिश करतील. आणि तर ते आम्ही घेतो आहे निसर्ग शाळा. आता ती 2 बॅचेस फुल झाल्या त्याच्या. दर शनिवार रविवार आम्ही घेणार आहोत. त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा मुलं असतील तर त्यांना जरूर पुढच्या बॅच मध्ये तुम्ही जॉईन करायला सांगू शकता. नक्की नक्की माहिती. हो किंवा शाळेसाठी पण काही आपण बघूया काही करता येईल का. नक्की आवडेल. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा हा नेहमीचा खरं सगळ्याच विषयांचा जेव्हा आपण सखोल विचार करायला लागतो, विशेषतः आम्ही शिक्षणात काम करताना, की मुलाचं प्रबोधन म्हणजे त्याला समजून सांगणं आणि त्यातनं बदल घडवणं, ज्याला आपण शिक्षण म्हणतो, हा एक भाग आहे. पण ते जसे नियम आपण आता तुम्ही सगळे संशोधनातनं अभ्यासातनं शोधलेत निसर्गाचे नियम, तसे माणसांमध्ये नियम पाहिजेत की नाही? म्हणजे कायदे हवेत की नको? पण या सगळ्याबद्दलचे कायदे सुद्धा हवेत. म्हणजे आज सकाळी नंतर राजेश्वरीशी बोलत होतो की आज सध्या आता परत कचरा वेगळा वेगळा घ्यायचा बंद झालाय. आम्ही प्लास्टिक गोळा करत होतो, आता परत ते प्लास्टिक एकत्रच जातंय कचऱ्यात. म्हटलं आपण शाळेत आणायला सांगू लोकांना आणि परत ते द्यायला लावू म्हटलं. तर कायदे या विषयावर आपण काय काम केलंय आणि करायला हवे की नको याबद्दल थोडंसं या सगळ्याच्या प्रिझर्वेशनसाठी 2 गोष्टी आहेत की कायदे काही अंशी आहेत आपल्याकडे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन बिलकुल नाही आहे. म्हणजे आता हे कचऱ्याविषयकचे कायदे आपल्याकडे खूप चांगले आहेत, पण त्याचं एक्झिक्युशन होत नाही. अनेक कारण आहेत त्याच्या मागे. एक तर लोक तशी तयार नाही आहेत, किंवा ते आउटसोर्स केलं तरी सुद्धा ते विशिष्ट पद्धतीने होत नाही. स्वच्छवाले करतात समजा, पण ते काही भागांमध्ये खूप चांगलं होतं, काही भागांमध्ये होत नाही. त्याच्यामुळे अगदी शेवटच्या कचरा गोळा करणाऱ्या बाईपर्यंत तो मेसेज पोहोचलाय का नाही हे माहिती नाहीये. त्याच्यामुळे ही सगळी इन्फॉर्मेशन असिमेट्रीमुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. शिवाय बजेट कमी आहे या सगळ्याला, असे सगळे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे कायदे आहेत पण इम्प्लिमेंट होत नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काही बाबतीत ऍब्सोल्युटली सरकारचा धोरण सोडून द्या पण तसा विचार पण नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण असं म्हणतो की कचरा असो किंवा इव्हन आता हा जो स्थलांतरित मजुरांचा जो काय प्रश्न झाला ना, की त्यांना कारण ते कमवू शकले नाही त्याच्यामुळे ते उपाशी भरण्याची वेळ आली त्यांच्यावर. तर आपण असं म्हणतो की धोरणं जर का अशी असतील की ज्याच्यामधून त्यांना निदान सक्षम निसर्गातनं 2 वेळेच्या अन्नाची सोय व्हावी, अशी जर का काहीतरी सिस्टीम असेल. पण सरकारचा त्या दृष्टीने विचार पण नाहीये. म्हणजे पॉलिसी करणं तर सोडून द्या. तर त्यामुळेच आता म्हणजे हे आता हळूहळू थोडं कदाचित जाईल सुद्धा पुढे. आम्ही गेल्या आठवड्यामध्ये एक पॉलिसी रिसर्च मध्येच काम करणारी एक संस्था आहे, त्यांच्याशी हा विषय खूप अशाच पद्धतीने थोडा मांडला. सो ते पण म्हणतात आपण हे धोरणांमध्ये काय काम करता येतील, लॉज मध्ये काय बदल करायला हवेत किंवा नव्याने काय करायला हवेत हे बघायला हवं. ते निश्चित लॅकिंग आहे तुम्ही म्हणताय ते. तर बघूया म्हणजे ह्याच्यापासून धडा घेऊन आपण सुधारणार का म्हणजे माहिती नाहीये.
ते म्हणजे आम्हाला खूप वाटतं की हा विषय आता तरी पर्यावरण आलाय, पण तो इतका उथळ आणि त्यातल्या अडचणी आपल्यालाही माहिती आहेत. कारण शिक्षणाचं सार्वत्रिकरण म्हणजे अगदी चुकीचं, की पातळ सगळ्यात शेवटच्याला जे समजेल ते शिकवायचं म्हणजे सार्वत्रिकीकरण, असे भयानक अर्थ या सगळ्या शिक्षणात स्वलावले. त्यामुळे हे महत्वाचे विषय शिक्षणात येण्यात सुद्धा अडचण आहे, म्हणजे कळतं हे महत्वाचं आहे. हो नाही, मग ते येताना इतकं पातळ पातळ होऊन येतं. मग कधी हो हे बदल घडणार आणि कधी या सगळ्यांना अशी चिंता वाटते. म्हणून मी कायद्याची त्याची गरज लागेल किंवा त्याचं महत्व निश्चित. लागेल असं. अगदी 100% खरं. एन्व्हायरमेंटल लॉ मध्ये काम करणारे पण आमचे अनेक मित्रमैत्रिणी आहेत, ते पण त्यांचा स्ट्रगल चालू असतो या सगळ्यासाठी. अगदी सो पण वेळ लागेल असं दिसतं आहे. याच्यात चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न आहे, तो पटकन बघते मी याच्यात काय आहे. हा, बऱ्याचशा कमेंट्स आहेत, पण एक प्रश्न आहे की फुलपाखरांच्या आवडणारी झुडपं बद्दल थोडं सांगा. तर आमच्या वेबसाईटवर ह्याच्या याद्याच आहेत की तुम्ही कुठली झाडं लावा, पण पटकन तुम्हाला नावच लगेच हवी असतील तर कडीपत्ता साधं आहे की कॉमन मॉर्मन नावाचं फुलपाखरू आहे, रुई आहे, एक बटरफ्लाय बुश म्हणतात, एक मुरुड शेंग आहे. तर अशी बरीच झाडं आहेत की जी जर का तुम्ही तुमच्या बॅकयार्ड मध्ये लावली तर फुलपाखरं येऊ शकतील. एक डिंगळा म्हणून फार चांगलं झाड आहे, खुळखुळा पण म्हणतात त्याला. ही झाडं सगळीकडे मिळत नाहीत, तर पण काही नर्सरीमध्ये मिळतात. आमच्या वेबसाईटवर ह्या सगळ्याची माहिती आहे, तर ती तुम्ही जरूर बघा. हॅलो आणि ताई, हा मला एक प्रश्न होता की तुम्ही म्हटलं कोरोना व्हायरस आहे की प्रसार माध्यमात बऱ्याच ठिकाणी सांगतायत की आता आपल्याला याची सवय करून घ्यायला पाहिजे, म्हणजे मास्क घालायची, स्वच्छतेची. मग त्याबाबत आपण म्हणजे तुम्ही म्हटलं जसं पर्यावरणाचं, तर त्याच्यात आपण कुठपर्यंत मर्यादा बांधून घेतल्या पाहिजे स्वतःला, पूर्ण परिसराला बघून काय मर्यादा आपण ठेवल्या पाहिजे स्वतःच्या जीवनात? हा, तर ते तर निश्चित आहे की जर का आपण उत्क्रांतीचा अभ्यास केला ना विषाणूचा, तर तो नक्की सौम्य होणार. त्याच्यामुळे बेसिक काळजी घेऊन म्हणजे तुम्ही हात धुवा, फार अनोळखी व्यक्तीच्या जवळ जाऊ नका, कारण तो असू शकेल समजा पॉझिटिव्ह, तो काही कारणाने बोलला, शिंकला, कशाने पण शेवटी हा विषाणू काय हवेच्या मार्फत नाही जाते. तर त्यामुळे साधं मास्क लावणे, अगदी अनोळखी व्यक्तींच्या समोर जाताना, रोजच्या तुमच्या व्यक्ती असतील तर आणि त्या फार बाहेर पडून मिक्स होत नसतील तर अनेक आता संशोधक सांगायला लागले आहेत की तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्या आणि काम सुरू ठेवा. हे मात्र तेवढंच खरंय. मिलिंद वाटवे म्हणून एक अभ्यासक आहेत, इव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट आहेत, तर त्यांची फेसबुक वॉलवर त्यांनी हे खूप छानच लेख लिहिलेत ह्या सगळ्याचे, एकदम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यूने. ते तुम्ही जरूर वाचा, तर तुम्हाला याची कल्पना येईल. म्हणजे आपण बेसिक काळजी घ्यायला हवीच आहे, पण कामकाज सुरू ठेवायला हरकत नाही आणि भ्यायचं काही कारण नाहीये आता राहिलेलं. पहिल्या महिन्यात जेव्हा तो आपल्याकडे आला चीन मधून विषाणू, तेव्हा जो तसा जहाल विषारी होता तेवढा आता तो राहिलेला नाही. म्हणजे आता आपल्याकडे लक्षण विरहित लोक खूप दिसायला लागली आहेत, तर हे चांगली लक्षण आहे. म्हणजे तसंच व्हायला हवं. विषाणू पसरू देत. म्हणजे हा जो मुद्दा आहे परत इकॉलॉजीतला की को इव्हॉल्व्ह होणं एकमेकांच्या बरोबरीने, माणूस आणि विषाणू, हे जास्त गरजेचं आहे. तर धन्यवाद. सगळ्याला अगदी खूप ब्लॅक अँड व्हाईट उत्तर अजून नाहीये, पण साधारण इकॉलॉजी इव्होल्युशन बघता हे सांगता येतं. इतकी तर स्मिता माने बोलते परत. हा बोला. आता तुम्ही सांगितलं की लक्षण विरहित लोक आपल्याकडे जास्त आहेत, तर हे थोडस स्लिपिंग व्होल्कॅनो सारखं नाही का? म्हणजे ते ट्रान्समीटर होऊ नाही, तर शकतं. आता काय आहे की जेव्हा लक्षण विरहित असतात ना, तेव्हा दोन कारण असू शकतात. एक तर त्यांच्या अंगात जो विषाणू आहे तो सौम्य आहे, पहिली गोष्ट, म्हणून तो त्यांना आजारी करत नाहीये, म्हणून लक्षणं दिसत नाहीयेत. आणि दुसरं कारण, त्यांची स्वतःची इम्युनिटी खूप चांगली आहे. दोन कारणं असू शकतात. तर यातलं पहिलं समजा असेल की नाही तो सौम्य आहे आणि तो पास ऑन झाला तर चांगलं आहे, कारण का आपण त्याने दुसरा माणूस जरी तो संसर्ग झाला तरी आजारी नाही पडणार आहे. तो जसा स्वतः असिम्प्टमॅटिक राहिलाय, कारण तो मुळातच विषाणू सौम्य आहे. स्ट्रेन वेगवेगळे तयार होतात ना गुणबदलामुळे, मी मगाशी म्हणलं तसं. तर तसे जर का ते सौम्य विषाणू सगळ्यांमध्ये गेले तर तुमची हर्ड इम्युनिटी तयार होते, तर ते चांगलं आहे. पण आता कसं आहे की दरच दिवशी काहीतरी नवीन नवीन गोष्टी येत आहेत. म्हणजे हे आपल्या काय म्हणूया, सायन्स बघता हे ह्याच्यावर आपला पूर्ण विश्वास बसतोय ना बसतोय. काल हुनी असं म्हणलंय की ते संसर्गजन्य नाही आहेत, म्हणजे जे लक्षण विरहित राहतात ते लोक म्हणे पास ऑन नाही करत. पण मग मला प्रश्न पडलाय कालपासून, म्हणून मला बोलायचं पण काही जणांची, की जर का पास ऑन नाही केलं तर मग हर्ड इम्युनिटी तयार कशी होणार? पास ऑन केलं तरच ती हर्ड इम्युनिटी तयार होणार आहे.
पण जे काय मी वाचलं आहे आणि अभ्यास केला आहे त्याच्यावरून हे निश्चितच की लक्षणविरहित लोकांनी जर का तो पास ऑन केला विषाणू, तर त्याने माणसं मरण्याची शक्यता तर नाहीच, पण त्याने सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते असं आतापर्यंतचं संशोधन निश्चित सांगतंय. म्हणजे बरेच जण सांगतायत हे, तर ते चांगलं आहे. आणि काय आहे की जो खूप टोकाचा आजारी आहे ना त्याला 100% क्वारंटाईन करायला पाहिजे. ते करतातच आहेत ना आपल्याकडे, म्हणून तर हे चाललंय की जो खूप आजारी होतो आहे त्याला मग आपण क्वारंटाईन करतोय, 15 दिवस त्याला दूर ठेवतोय, ते 100% व्हायला पाहिजे. कारण तो जो स्ट्रेन आहे अतिविषारी विषाणूचा, तो त्या व्यक्तीमध्येच हळूहळू कमी होऊन नाहीसा व्हायला पाहिजे, बरोबर. आणि ह्याच्या उलट जो कमी विषारी विषाणू आहे तो पसरला तर एक थेरी असं पण सांगते की तुमचं शरीर त्याच्यामध्ये तयार राहतं, म्हणजे अँटीबॉडीज तयार होतात. विषाणू आत गेला आहे, परजीव कुठलाही आत गेला तर तुमच्यामध्ये ती तुमची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यावर काम करायला लागते. हाच काय म्हणूया विचार करून की हा कुठला तरी परजीवी आहे आणि तो त्या अँटीबॉडीज काम करायला लागतात. पण आता जेव्हा हा सौम्यच असलेला तो आजारी करणारच नाहीये, पण ते रोगप्रतिकारक शक्तीला काही कळत नाही. पण परत कधीतरी जर का ह्याच माणसाच्या अंगात जास्त विषारी असलेला विषाणू गेला तर त्या आधीच्या मेमरीच्या आधारे तो फाईट करतो आणि तो परत आजारी नाही होत टोकाचा. त्याच्यामुळे इन एनी केस लक्षणविरहित लोक असणं हे चांगलं असं खूपच जण सांगतायत. आणि ते वाढत असतील तर तेही चांगलं आहे, म्हणजे तुमची हर्ड इम्युनिटी तयार होते आहे. हॅलो ताई, हा. अजून एक प्रश्न होता की हा. आता तुम्ही इम्युनिटीचं म्हणलात, जर बाहेर आता आपण मेडिकल्स मध्ये बघतोय की होमिओपॅथ औषधं मिळतात जे इम्युनिटी वाढवतात, तर मग हे बाहेरून औषधं घेण्यापेक्षा आपण आहारात किती बदल काय बदल केला पाहिजे की ज्याच्याने आपल्याला अशी औषधं घ्यावी लागणार? हा, आता काय त्यातली खरं तर मी काही फार तज्ञ नव्हे, पण म्हणजे जो अभ्यास केला त्याच्या आधारे निश्चितच असं दिसतं की सकस अन्न खाणं, डायव्हर्सिटी खाणं, या म्हणजे विविधता असायला पाहिजे आपल्या आहारामध्ये. हे जे काय आपल्याकडे पारंपरिक गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या जरी आपण फॉलो केल्या तरी सुद्धा चांगलं आहे. ह्याच्यावर बरेच डॉक्टर्स काम करतायत. म्हणजे अनेक जणांचं म्हणणं आहे की ते ही अशी जी औषधं आहेत ती औषधं काम करणारच नाहीयेत. म्हणजे आणि ती प्रत्येक माणसाच्या समूहावर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. म्हणजे समजा जास्त पावसाच्या प्रदेशातली माणसं आणि कमी पावसाच्या प्रदेशातली माणसं या दोघांवरतीच एक उपचार पद्धती सुद्धा काम करणार नाही असं पण म्हणलं जात आहे. किंवा आपण आता ती प्लाझ्मा थेरपी दिली आपल्याकडे भारतात, म्हणजे थोडक्यात जे सेल्स तयार आहेत ते आपल्या रक्तातून काढून त्या किंवा बोन मॅरो मधून काढतात आणि मग ते दुसऱ्या माणसाला देतात, म्हणजे मग ते घटक इंट्रोड्यूस केले जातात, ती इम्युनिटी बिल्ड होईल. तर आपल्याकडे भारतात ती काही पेशंटसाठी त्याने काम केलं चांगलं, पण चीनमध्ये त्यांनी ट्राय केलं तर तिथे त्यांचं काम नाही केलं. आता ह्याचं कारण असं आहे की प्रत्येक माणसांच्या समूहाची अनुवंशिकता वेगळी आहे, आपले जिनोम्स वेगळे आहेत, जनुक वेगळी आहेत. जनुक वेगळी असतील तर औषधांचा परिणाम पण वेगवेगळा होणार आहे. तर ह्या सगळ्यामध्ये वेगवेगळे उपचार करायला पाहिजे. तर साधं लॉजिक आम्हाला आपलं असं वाटतं की जे वर्षानुवर्ष माणसाने जपलं आहे अनुभवापोटी, अनुभवात शहाणपण जे आलेलं असतं ना अनुभवातनं, ते टाइम टेस्टेड असतं, ते फॉलो करणं कधीही चांगलं. तर तसं करावं. किंवा आता नवीन म्हणतात आता दीनानाथ मध्ये ह्याच्यावर मोठ्या प्रमाणातच अभ्यास चाललाय, तो म्हणजे जलनेती. ते म्हणतात त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जेवढा काय स्टाफ आहे, 1000 लोक आहेत, तर त्यांच्यातल्या काही जणांना म्हणजे स्टाफ पैकी काही जणांना जलनेती करायला लावली. जलनेती मला सगळ्यांना माहिती नसेल तर पटकन सांगते की एका नागपुडीतून पाणी घालायचं आणि दुसऱ्या नागपुडीतून ते बाहेर येतं. तर हे जे लोक कंटिन्युअसली करतायत म्हणजे त्यांनी 2 ग्रुप केले. तर जे लोक जलनेती करतायत, जो स्टाफ करतोय, त्यांच्यातला एकही पॉझिटिव्ह झाला नाही आणि जे करत नाहीयेत त्यांच्यातले मात्र पॉझिटिव्ह होत आहेत असं त्यांना दिसतंय. तर तरी सुद्धा त्यांना अर्थात हे पब्लिश करण्याच्या दृष्टीने अजून चांगला नंबर हवा आहे. तर त्याची ते म्हणजे चालू आहे तो स्टडी. ते लवकरच मला असं वाटतं पब्लिश, किंवा मला वाटतं धनंजय केळकरांनी ते कुठेतरी लिहिलं पण आहे पण कुठेतरी पब्लिक मीडियात, पण दे आर जस्ट सजेस्टिंग की तुम्ही हे करा असं. त्यांच्या जे काही छोटा सॅम्पल केला त्यांनी त्याच्यातनं त्यांना निश्चित असं दिसतंय की जलनेतीवाल्यांना नाही होते करोना, दूर ठेवता येते. थँक्यू. ताई मला 2 प्रश्न आहेत. उद्योग तर आपण थांबवू शकत नाही किंवा इंडस्ट्रीज पुन्हा सुरू झालेल्या आहेत आणि इन शॉर्ट म्हणजे कार्बन एमिशन सुरू झालेले पुन्हा. आणि
परत तो स्पीड कव्हर करायला, जो काही बॅकलॉग आहे तो कव्हर करायला काही वेळ लागणार नाही तसा, कारण पुन्हा सगळं सुरू झालेलं आहे त्यामुळे. तर वृक्ष संवर्धन म्हणजे लागवड आणि त्याचं संवर्धन हेच प्रभावी मार्ग आहेत. आणि जर तेच असतील तर मग सामूहिक पातळीवरती किंवा म्हणजे मास लेवलवरती काय होणं गरजेचं आहे. तर जे कॉमन प्रॉपर्टी लँड असतात ना, म्हणजे पब्लिक स्पेसेस, म्हणजे स्वतःच्या जमिनीवर तर करावं हे तर आता काय, म्हणजे मला असं वाटतं ज्याला पटलंय तर ते करतोच, पण त्याच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावर हे व्हायला पाहिजे. आणि फक्त लागवडच असं नाही तर रिस्टोरेशन पण व्हायला पाहिजे. म्हणजे नुसती बॅरन जमीन आहे तिथे लागवड केली तर ती जगवायलाच खूप आपले रिसोर्सेस जातात. तर आपल्या प्युअर पर्यावरणीय दृष्टिकोनातून आपण रिस्टोरेशनही केलं पाहिजे, म्हणजे मातीचं आधी पुनरुज्जीवन केलं पाहिजे, त्याच्या बरोबरीने लागवड करायला हवी. असं सगळं दोन्ही जर का एकत्र केलं आणि ते मोठ्या प्रमाणावर केलं, जितक्या शक्य आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण जर का बायोडायव्हर्सिटी राखायचा प्रयत्न केला तर ते खूप गरजेचं आहे. तेच एक प्रमुख माध्यम आहे त्याचं. हा, अगदी. म्हणजे प्रमुख माध्यम मी मगाशी म्हणलं ते आहे की आपण आपलं कन्झम्पशन कमी करण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे जरी का हे सगळं सुरू राहणार आहे वाढत्या उपभोगांसाठी, तरी माझ्या परीने मी कमी केलंच पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यात आपण काय करायचं तर ते 4 hours आधी तुम्ही लक्षात ठेवा. डोळ्यासमोर ते 4 hour यायला पाहिजे. आणि दुसरी पायरी आहे ती तुम्ही वृक्ष लागवड, संवर्धन, प्लांटेशन हे सगळं करू शकता. त्याच्यामध्ये पण मिनिंगफुल करता येईल. म्हणजे फक्त हिरवाई तयार करणारं आपल्याला लॉन काहीच उपयोगाचं नाही. भारताच्या दृष्टीने ते एकदम चुकीचं आहे लॉन. आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं जंगल पाहिजे आपल्या आजूबाजूला, तर ते अधिवास तयार होतात, तर आपलं तापमान कमी राहील. शहरातले हीट आयलंड तयार होतात, भयंकर तापमान वाढतं शहरांचं, ते कमी राहील. हे सगळे प्रयत्न निश्चित दुसऱ्या पातळीवरचे आपण करू शकतो. थँक्यू. आणखीन एक फक्त प्रश्न होता. ग्रेटा थुनबर्गची जी मोहीम सुरू होती विद्यार्थ्यांना घेऊन, तर म्हणजे ते एक माध्यम झालं पुन्हा की कंट्रोल ठेवण्यासाठीच. पण तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या भूमिकेकडे बघून? ते बरोबर आहे. म्हणजे काय आहे की कुठलाच प्रयत्न म्हणजे ती एक गोष्ट सांगितली जाते ना, म्हणजे कुठलाच प्रयत्न आपल्यासाठी अनवॉन्टेड नाहीये. म्हणजे तो ग्रेटाच्या लेवलचा असो किंवा अगदी आपल्याकडच्या एखाद्या विद्यार्थ्याने पाठकोरी वही वापरणं असो. म्हणजे असे अनेक प्रयत्न आपण करत राहिले पाहिजे आणि ते सगळेच महत्वाचे आहेत. म्हणजे आजच सकाळी कुठे बरं मी ऐकत होती, ती एक गोष्ट सांगितली जाते की एका बिल्डिंगला मोठी आग लागली आहे आणि सगळेजण ती आग विझवत आहेत. तर एक चिमणी पण आहे, ती चिमणी पण स्वतःच्या परीने कुठून तरी चोचभर पाणी घेऊन त्या आगीवर घालते आहे. एक कावळा बसलेला असतो, तो म्हणतो चिमणीला की काय तुझं कुठे पुरे पडणार आहे, एवढंसं तू पाणी आणते आहेस. तर ती म्हणली की माझ्या परीने मी तेवढंच करू शकते. पहिली गोष्ट, ते माझ्या परीचं जेवढं मी करू शकते ते सगळं मी करते आहे. आणि दुसरी गोष्ट, उद्या जेव्हा म्हणजे आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव येणार आहे, आग लावणाऱ्यांच्या यादीत नसणार आहे. तर ते महत्वाचं आहे की आपले इंटेन्शन जर का चांगले असतील तर ते पण आपल्याला हवे. त्याच्यामुळे ग्रेटा सारखे तर हवेच आहेत, पण ज्या खारीचा वाटा आपण आपला उचलायला पाहिजे. ओके, थँक्यू. इथे चॅटबॉक्स मध्ये कीर्ती, म्हणजे आमच्या ऑयकॉस टीम मधलीच मेंबर आहे, कीर्ती वाणी, तिने म्हणजे ह्याच्या म्हणजे आमची वेबसाईटचा ऍड्रेस दिला आहे किंवा एक लेख पण शेअर केला आहे. म्हणजे हे कोणीतरी लिखित स्वरूपात आहे का असं प्रश्न विचारला होता, तर आहे त्या ठिकाणी. त्याच्यावर अजून एक दीर्घ लेख मी लिहिलाय, तो पण बहुतेक लवकरच पब्लिश होईल. हे जे सगळं आपण आज बोललो त्याच्यावर. मला वाटतं ताई आपण समारोपाकडे येऊयात, कारण चला, खरं ताईंचं ऐकणं हे संपूच नाही असं वाटतं, पण शेवटी वेळेची मर्यादा आहे. मी 1-2 मिनिटात आपले आभार आणि पुन्हा येण्याचं आपल्याला निमंत्रण देतो आणि आपण थांबूया. खरंच मगाशी मी जसं म्हटलं तसं कुठला तास आहे असं, म्हणजे सगळ्या विषयांचं एकाच तासामध्ये ऐकायला मिळणं असं भाग्य आज आम्हाला सगळ्यांना लाभलं. त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. अगदी पहिला मुद्दा जर सांगायचा झाला तर कोविड बद्दलची भीती आपण इतक्या साध्या सोप्या, म्हणजे आम्ही लहान मुलांना गोष्ट कशी सांगतो की नाही समजून, तितकं सोपं तुम्ही आमच्या मनात ती भीती काढून टाकली की तो विषाणू हळूहळू कसं सह अस्तित्वात येणार आहे किंवा त्याची ताकद कशी कमी होत जाणार आहे. आणि ठीक आहे, आता आपल्याला ते माहिती आपण पचवून टाकणार आहोत आणि असे आपण अनेक पचवलेत. अशा सगळ्या ह्याच्यातनं
अनेक पचवल्या आहेत, त्याच आधारे मी बोलतीये. म्हणजे शक्यता खूप आहे की हाही तसा वागेल, पण बघूयात आपण. हो हो. किंवा एकूण सगळ्या इकोसिस्टीम बद्दल आपण खूप छान सांगितलं. आणि याच्यात सहअस्तित्व याचं काय महत्व आहे, किंवा ताईंनी जे 3 नियम सांगितले ते आपण नियम तुम्ही सांगितले. मला त्यातला स्पिलओव्हरचा तर हा खूप कन्सेप्ट ही आवडली, की ती माणसाने लक्षात ठेवली पाहिजे की इतरांना नष्ट करता करता त्या भस्मासुराची गोष्ट जशी आपल्याला सांगतात तसं ते आपल्या डोक्यावर आता हात आलाय, हे या स्पिलओव्हर मधून आपण लक्षात घेतलं पाहिजे की मनुष्य म्हणून स्पीसीजचं पण काहीतरी एक प्रमाण आहे, इतरांचं पण राखलं पाहिजे. नाहीतर आपण सगळ्यात युनिफॉर्म संख्येने जास्त असल्यानंतर हे विषाणू आपल्याकडे येणार आहेत असा मी त्याचा अर्थ घेतला. त्यामुळे तेही खूप सुंदर पद्धतीने आपण सगळं मांडलं. त्याच्यानंतरचा जो खरा सगळ्यात मुद्दा आणि जो प्रबोधिनी म्हणून सुद्धा आम्हाला अभिमानाचा आहे, की याच्यामध्ये आपल्या संस्कृती आणि परंपरेकडे आपण सजग दृष्टीने या निमित्ताने बघितलं पाहिजे. म्हणजे हा सगळाच विचार आपल्या ऋषी मुनींपासून सगळ्यांनी केलेला होता. आयुर्वेदात यातले विचार मांडले, अन्यही पॅथीज आहेत, पण आपण विसरून गेलो होतो. आणि गेल्या 50 किंवा 30-40 वर्षांच्या पाश्चात्यकरणामध्ये आपण आपली संस्कृती आणि त्यातला शास्त्रशुद्ध विचार आणि तुम्ही तो पुन्हा आधुनिक विचाराबरोबर त्या विचाराकडे तुम्ही घेऊन आलात. मग अगदी स्वच्छतेच्या गोष्टी असतील किंवा आहार नियम आणि त्याच्याही पलीकडे जे आपण म्हणूयात भारतीय विचार किंवा तत्वज्ञान जे म्हणतो आपण, की हाव नको, गरजा भागूयात पण हाव नको, इतक्या सोप्या तात्विक विषयाला तुम्ही सगळं समजून सांगितलं. आणि तेच मूळ आहे किंवा भारतीय आपल्या तत्वज्ञानाचं ते मी म्हणेन ताकद आहे, ती स्ट्रेंथ आहे. आणि ती आपण ओळखली पाहिजे सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत. सगळ्याच मूळ बरोबर तिथं आहे असं आपण तुम्ही सांगितलं. अति सर्वत्र वर्जय असं जे आपण आपल्या सुवचनांमध्ये म्हणतो, तसं अतिशय साध्या सोप्या शब्दात तुम्ही शास्त्र आणि तत्वज्ञान हे दोन्ही एकत्रित सांगितलं. खूप आवडलं ताई. प्रबोधिनीमध्ये आम्ही सगळ्याच गोष्टींचा प्रकार हे करत असतो. मुलांना देताना नवीन नवीन विषय, म्हणजे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, कदाचित आपल्याला कल्पना नसेल पण आमच्या निगडीच्या शाळेमध्ये, म्हणजे शाळाने आता केंद्रच येते संस्थेचं आहे, आणि तिथं आपल्याकडे हाच म्हणजे बायोडायव्हर्सिटी आणि यातल्या विषयातला की समजा टिश्यू कल्चर हे जर नवीन ही आहे तर ते आपण शिकलं पाहिजे. आणि 2003 पासून आपल्याकडे टिश्यू कल्चर निगडीला आम्ही विषय घेतला, मुलांना शिकवतो. आणि त्यातलं काही संशोधन किंवा या ज्या एंडेंजर्ड स्पीसीज आहेत त्या आपल्याला त्यांची रोपं आपल्याला तयार करता येतील का, बांबूच्या 6-7 रोपांवरती. आणि मला आनंद होतो की एक संशोधनातली चांगली महाराष्ट्रातली लॅब म्हणून आपली आहे. यंदा तर आम्ही प्रोडक्शन सुद्धा सुरू केलं, कारण हे जे आहे की बाकीचे झाडांचा रास आणि ज्याच्या बांबूच्या गवतातनं ऊर्जा निर्माण करूयात किंवा साहित्य सुद्धा आपल्याला ते सगळं माहिती असेल, तर असा हाच पर्यावरण रक्षणाचा नवीन अभ्यासातनं नवीन तंत्रज्ञानातनं कसा विचार करायचा, वापर करायचा, त्याचा त्या दृष्टिकोनातनं आम्ही निगडीच्या शाळेमध्ये टिश्यू कल्चर मुलांना शिकवतो. आणि संशोधनाची लॅबही आहे. आणि असा विचार म्हणजे शिक्षणात हे आधुनिक विचार अशा पद्धतीने आणले पाहिजेत असा आमचा हा प्रयत्न असतो. पालक गटही याबरोबर प्रबोधन केला पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो. आणि आज असा हा पालकांचा सगळा संच आपल्या व्याख्यानासाठी होता. आणि मला जरूर आपल्याला निमंत्रण द्यावं असं वाटतं की आपण निगडीला जाऊया मुलांशी बोलायला. मगाशी आमच्या स्मिताताई आणि मगाशी दलाल प्रतिभा दलाल म्हणून ज्यांनी प्रश्न विचारल्या, हे आमच्या निगडीच्या विद्यार्थिनीने आता शाळेच्या अध्यापिका किंवा पालक म्हणून काम करणार आहे. अशा बऱ्याच पुढच्या 2-3 पिढ्यांच्या एकत्रित आम्ही काम करतो. तर या सगळ्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आपण जे जे सुचवाल त्या सगळ्या आपल्या उपक्रमांमध्ये आम्ही नक्कीच सहभागी होऊ. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार. थँक्यू. माय प्लेजर.